विठ्ठल केशवा. हरी राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. 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 पुंडलिक वरदारी वरदारी विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. अभंग क्रमांक 3738. अधिकाचा मज कंटाळा, अधिकाचा मज कांटाळा, तुम्हा गोपाळा संगती. काय नाही तुम्हा पाशी सकळा विशी संपन्न. उद्वेगाचा नेघे भार भागल्या सार पुरते. तुका म्हणे आधीर जिने नारायणे न करावे. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या तीरावर समाधिस्थ संजीवन ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये भगवान सिद्धेश्वररायाच्या नगरीमध्ये ज्ञानमय आजान वृक्ष त्रिभुवनविख्यात सुवर्ण पिंपळ या सर्वांच्या पवित्र सान्निध्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानद्वारा आयोजित प्रतिवार्षिक चालत आलेला हा ज्ञानप्रधान असलेला अष्टादशाह आणि आयोजक आपले वेदांत सत्संग समिती आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आपले सर्वांचे गुरुरे बाबांच्या संकल्पनेतून स्फुरलेलं हे एक महाराष्ट्राला गवसणी घालणारं एक स्वप्न. आणि हे स्वप्न गेली 20-22 वर्षापासून साकार होत आहे. पहिला अष्टादशा स्वामीजी आले होते, विद्यानंद स्वामीजी, त्यावेळेस गीतेचा अष्टादशा झाला, त्यावेळेस आम्ही पहिल्या वर्षाला होतो. आणि मग तेव्हापासून ही ज्ञानगंगाजी चालत आली. मग गीतेचा अष्टादशा, उपनिषदाच्या अष्टादशा, ब्रह्मसूत्राच्या अष्टादशा, मग तुकोबरायची गाथा, परत ज्ञानेश्वरी, परत भागवत, परत निळोबरायची गाथा, रामायण, असे अनेक अष्टादशा होत गेले. याच्यातून एकच संकल्पना आहे की हे जे संत वाङ्मय आहे हे सगळं औपनिषदीय वाङ्मय आहे. आणि ह्या वाङ्मयाचे गूढ अर्थ समाजाला कळावे आणि समाज त्या अर्थात रंगून जावा आणि समाजाला निर्वेद आनंदाची प्राप्ती व्हावी, हाच संकल्प आदरणीय गुरुवरे बाबांनी मनात धरून प्रकृतीचं स्वास्थ्य नसतानाही ते चालवतात. आणि मग त्यानिमित्ताने आपला यावर्षीची ही ज्ञानसत्राची सेवा माझ्या वाट्याला बाबांनी दिलेली, बाबांच्या चरणी, ज्ञानोबरायांच्या चरणी विनम्र अभिवादन. ज्ञानेश्वर महाराज संस्थांना खूप धन्यवाद. कारण सगळ्या संस्थांनी असे उपक्रम चालवले पाहिजे. प्रत्येक तालुक्यातल्या संस्थांनी त्या तालुक्यातल्या सगळ्या महाराज लोकांना एकत्र बसवलं पाहिजे. प्रवचित जमलं तर त्यांना दक्षिणा बी दिली पाहिजे, पण हे ऐका आणि हे सांगा. कारण सांगायला काही आधी विहिरीत असेल तरच पोहऱ्यात येईल ना.
खरं प्रत्येक गाव तालुक्यात असे सत्र झाले पाहिजे, अष्टादशा झाले पाहिजे. आणि तिथल्या सगळे कीर्तनकार, प्रवचनकार, श्रोते, सप्ताहाचे संयोजक सगळ्यांना इथं असं धरून बांधून ठेवून ऐकायला लावलं पाहिजे. ऐका, खूप गोड आहे. हे शोधायला लागल्यावर कळत आहे किती अवघड आहे आणि आपण किती खोल येत आणि किती लांब येत याच्यापासून. खूप तत्त्वज्ञान भरीत हे वाङ्मय. काय त्याचा द्रष्ट्या साधूंनी लिहिलं आणि आपल्या समाजाच्या उत्थानासाठी लिहिलं, पण त्याचा अर्थ आणि समाज याच्यात खूप मोठी दरी निर्माण झाली होती. तर संत वाङ्मय आणि समाजातली अर्थाची दरी बुजवण्याचं काम या अष्टादशातून होतं आहे. खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. हे देवडीकर गाथ्यानुसार काला प्रकरणाच्या संदर्भातले ह्या अभंग दिसतात. अधिकाचा मज कांटाळा तुम्हा गोपाळा संगती, काय नाही तुम्हापाशी सकळाविषयी संपन्न. उद्वेगाचा नेघे भार भागल्या सारपुरते, तुका म्हणे अधीरजेने नारायणे न करावे. या अभंगामध्ये अभंग क्रमांक 3738, या अभंगामध्ये भगवंताला गोपाळ म्हणतात की भगवंता तुझ्या संगतीत आल्यावर काय कमतरता आहे, मग इतर गोष्टीचं कशाला आम्हाला आकर्षण वाटावं आणि इतर गोष्टीविषयी आम्ही तरी कशाला चंचल व्हावं, अशी एक भावना या अभंगातून एक गोपाळ प्रगट करतात. अधिकाचा मज कांटाळा तुम्हा गोपाळा संगती. गोपाळा तुम्हा संगती मज अधिकाचा कांटाळा. गोपाळा म्हणजे हे देवा, तुम्हा संगती म्हणजे तुझ्या संगतीत आल्यापासून मज अधिकाचा कांटाळा. जे अधिक शब्दाचा अर्थ बाबांनी केला ऐश्वर्य अधिक. हे जे काही भौतिक ऐश्वर्य आहे, या भौतिक ऐश्वर्याचा आता कांटाळा वाटू लागला, म्हणजे संत्रास वाटू लागला. भगवंताच्या संगतीत आलं का, जसं गोदावरीचं स्नान केलं, गंगेचं स्नान केलं किंवा समुद्राचं स्नान केलं का सगळ्या तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य लागतं. समुद्र अवगाहानी तीर्थे सकळ जसं, किंवा अमृत पान केल्यानंतर सगळे रस पान केल्याचं पुण्य भेटतं, तसं भगवंता तुझ्या संगतीत आल्यावर इतर काही गोष्टीचं आकर्षण वाटत नाही. अधिकाचा मज कांटाळा. इतर ज्या काही अधिक गोष्टी आहेत ऐश्वर्य अधिक, याचा आता त्रास वाटू लागला, कारण तुझ्या संगतीत ते सर्व भेटतं आम्हाला. काय नाही तुम्हापाशी सकळाविषयी संपन्न. हे गोपाळा तुम्हापाशी काय नाही, काय नाही तुझ्याजवळ. ज्या भौतिक आकर्षणाला लोक बोलतात त्याला भुक्ती म्हणतात आणि पारमार्थिक आकर्षण त्याला मुक्ती म्हणतात. ह्या दोन्ही गोष्टी तुझ्या दारात संपन्न आहेत. सकळाविषयी संपन्न किंवा षडगुणादी ऐश्वर्यादी संपन्न आहे. मृत्यूलोकात आलेल्या माणसाला हेच दोन आकर्षण राहतात. एक आहे भुक्तीचं, भुक्ती याचं अधिष्ठान संसार आहे आणि मुक्ती याचं अधिष्ठान परमार्थ आहे. ह्या दोन्हीचंच आकर्षण राहतं. मुक्तीचं अधिष्ठान आहे त्याला मुमुक्षु म्हणतात. मग आपलं मुक्तीचं आकर्षण ज्याला आहे त्याला मुमुक्षु म्हणतात आणि भुक्तीचं आकर्षण ज्याला त्याला भुभुक्षु म्हणतात. गुरुवारे घोलेबांच्या मुखातले हे शब्द आहेत, एक आहे भुभुक्षु आणि एक आहे मुमुक्षु. तर ह्या दोनही गोष्टीने देवा तू संपन्न असताना मग इतरांच्या ऐश्वर्याचा आम्हाला त्या संगतीत जाण्याचं काही अभिप्राय वाटत नाही. तुझ्या संगतीत आलं का हे सगळं भेटून जातं. म्हणून इतराच्या बाबतीत आम्हाला त्रास वाटतो, पण तुझ्या संगतीत मात्र आम्हाला याचं खूप दिलखुशपणाने आम्ही याच्यात राहतो. काय नाही तुम्हापाशी सकळाविषयी संपन्न. सगळं देवा तुझ्याजवळ आहे. आणि मग इथं सगळं असताना मग उद्वेगाचा नेघे भार. मग भौतिक ऐश्वर्याचं जे आपल्याला हे भेटायचं राहिलंय, हे अजून भेटलं पाहिजे होतं, अजून एक वाढ यायला पाहिजे होती. ही काळजी, उद्वेग म्हणजे ही काळजी, ही चिंता, आता नेघे भार, याचं ओझं घ्यावं वाटत नाही. आणि जरी आम्ही तुझ्या संगतीत आलो, इथंही काय साधना जरी करत असो भागल्या, तरी त्या साधनेने जर आम्ही थकलो तर पुरते सार, तर परिपूर्ण आनंद त्याच्यातून आम्हाला भेटतो. एरवी व्यवहारामध्ये आपण काळजी घेऊन खूप भागतो, थकतो, पण पुरते सार हे आपल्या पदरात पडत नाही. पण देवा तुझ्या संगतीत आल्यामुळं जे भागलो होतो, आम्ही थकलो होतो, ते पुरते सार म्हणजे पुरता आनंद आम्हाला त्याच्यातून भेटला आहे. परमार्थातले श्रमसाफल्यसुद्धा, परमार्थात श्रमसाफल्य आहे आणि व्यवहारामध्ये श्रमवैफल्य आहे. इथं कष्ट घेतले पण त्याने आम्हाला पुरता आनंद भेटलेला आहे. आणि म्हणून देवा मग तुझ्या संगतीत सर्व भेटत असल्यामुळे तुका म्हणे अधीरजेने नारायणे न करावे.
इतर काही गोष्टीचं आकर्षणाने आमचं जीवन चंचल नाही झालं पाहिजे. अधीर शब्दाचा अर्थ बाबांनी चंचल केला किंवा चांचल्य आमच्या जीवनात इतर काही गोष्टीला देवाने आमचं जीवन असं चांचल्य त्या गोष्टीचं आकर्षणाने असं गतिमान वेगायमान होऊ नये. तुका म्हणे नारायणे अधीर जिने न करावे. तुकोबराय म्हणतात हे नारायणा आमचं जिनं इतर काही अधिकाचं ऐश्वर पाहून अधीर होऊन चंचल होऊन त्यामागं पळणारं न व्हावं, तुझ्या संगतीत राहून कृतार्थ व्हावं अशी अपेक्षा आहे. झालो आता एके ठाई न वंचू काही एकमेका, सरलो हे गे देऊनी मोठ कटकट काशाची, सोडून या गाठी पाहे काय आहे त्यात ते, तुका म्हणे झालो निराळा आता गोपाळा देऊ बोभा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय उपाधीपासून वेगळे होऊन भगवंताशी सामरस्याला प्राप्त झालो असता मग तिथं जे आम्हाला लाभ प्राप्त झाला त्या लाभामुळे इतर गोष्टीची आता आम्हाला हाय हाय संपली आणि त्या सामरस्यामुळं उर्वरित आयुष्यामध्ये आम्ही त्याचं नामस्मरण रूपी बोभाट कसा करतो हे आजच्या अभंगात तुकोबराय सांगतात. झालो आता एके ठाई न वंचू काही एकमेका, आता एके ठाई झालो असो. आता आम्ही एके ठाई झालो म्हणजे देव देवपणाने उरला नाही आणि भक्त भक्तपणाने उरला नाही. दोघांचा अभेद झाला. एवम वस्तूशी जाणो जाता वस्तू जाणण्याची तत्वता, तिथं जाणणे आणि जाणता केवी वरे पा. मग ते परब्रह्म आकाराला आले. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती अशी श्रुती सांगते. आणि मग या न्यायाने आता एके ठाई झालो, एक तत्व झालं, मुख्य सामानाधिकरण्य झालं. याचे यास त्याचे त्यास तुकयाने कास घातली. मग न वंचू काही एकमेका, आता एकमेका काही न वंचू, आम्ही एकमेकाला सोडणार नाही. आम्ही भगवत रूप झालो आहोत. भगवत आता आम्ही परब्रह्म रूपाला प्राप्त झालो आहोत. परब्रह्म आमच्याहून आता पूर्वी आम्हाला परब्रह्म परोक्ष वाटत होतं आणि परब्रह्मापासून आम्ही परिच्छिन्न आहोत असं वाटत होतं. पण ओतप्रोत चिंतनाने जीवगत परिच्छिन्नता गेली आणि ब्रह्मगत परोक्षता गेली. हे ओतप्रोत चिंतनाचं फळ झालं. आणि मग आता न वंचू काही एकमेका, जसं धागे एका वस्त्रात धागे ओतप्रोत ओवलेले असतात, एक धागा एका धाग्याला सोडून राहू शकत नाही, तसं आता आम्ही एकमेकाला सोडणार नाहीत. सरलो हे गे देऊनी मोठ कटकट काशाची, गे हे मोठ देऊनी सरलो. हे मोठ, मोठ शब्दाचा अर्थ ज्ञानोबा यांनी एरवी वाहिजे चामाची मोठ म्हणजे देहरूपी खोळ. तर ही देहरूपी खोळ आम्ही भगवंताला देऊन सरलो. सरलो म्हणजे संपलो, म्हणजे आम्ही आमचा जीवभाव संपवला. आणि जीवभाव आहे तोपर्यंतच डोक्या पाठीमागं कटकट आहे. आदरणीय बाबा स्वामी महाराजांचे एक उदाहरण सांगायचे की आनंदाश्रम स्वामी महाराजाकडे एक मनुष्य यायचा. तो व्हायचा, बा स्वामी खूप दुखत आहे, माझं खूप दुखत आहे, खूप दुखत आहे. मग स्वामी म्हणायचे, तू एकदा मेला का तुला खडकोर आपटल्यावरही मरण येणार नाही म्हणले, फक्त तू एकदा मरून. तसं आता गे हे मोठ देवनी सरलो. ही जी माझी देहरूपी मोठ होती, ही मोठ आता मी देवाला समर्पण केली. देह समर्पीचे देवा म्हणजे त्याच्याविषयी मी बादनिश्चय केला. जसं रज्जूवर प्रतीतीला येणारा सर्प, हा सर्प जरी प्रतीती कालीही नव्हता, आधी नव्हता, नंतरही राहणार नाही, असा एकदा बादनिश्चय झाला की मग आता ते सरलो. आता त्या रूपाने मी पार्थिभाषिक रूपाने सरून गेलो. आणि मग एकदा का हाती घेतल्या माळान फेटे सर्पा भासाचा कांटाळा, तेवी माझेनी बोधे टवाळा नागवेजो, हे जे ज्ञानोबरांनी म्हटलंय. तसं आता कटकट काशाची. मग आता देहाच्या संबंधाने कटकटी असतात, अमुकाना तमुकाना, अंजन भंजन रंजन हे चालू राहतं. पण आता ही कटकटही संपून गेली. सोडून या गाठी पाहे काय आहे त्यात ते. इथं आदरणीय बंडातात्याने असा अर्थ केला की देवा, हे जे मी सांगतोय हे तुला खोटं वाटत असेल तर माझं अंतकरणाची गाठ सोडून तू पहा, त्यात मी सांगतो हे आहे की नाही, त्यात आहे की नाही. जसं मारुतीरायाने छाती फाडून दाखवलं की आत रामपंचायत निघालं, तसं देवा तू माझी अंतकरण रूपी गाठ सोडून पहा, मी सांगतोय हे त्यात आहे की नाही. हा एक अर्थ तात्यांनी केलेला. आणि आदरणीय बाबांनी यांनी सद्गुरू नथुसिंग बाबांनी, कंधारकर महाराजांनी, बाबांनी असा अर्थ केला की आमची जी चिदाची गाठी होती ती सगळी सोडून आम्ही पाहिलेली आहे, त्यात काही राहिलं नाही. कारण चिदरूपी जे परब्रह्म तत्व आहे ते आत्मत्वाने प्राप्त झालं. आणि अचितरूपी जो संसार आहे ज्याचा आम्ही अध्यास धरून होतो, ते अधिष्ठानाच्या ज्ञानानंतर अधिष्ठान रूप झाल्यामुळं त्यात काही पाहण्यासारखं राहिलं नाही. तुका म्हणे झालो निराळा आता गोपाळा देऊ बोभा. आणि मग ज्या उपाधीला आश्रय घरून आम्ही आत्तापर्यंत हे चाललं होतं, त्या ती उपाधीच संपली.
पक्षच राहिला नाही तर तिकीट मागाता कोणाला? पक्षच राहिला नाही. तो का म्हणे झालो निराळा. त्या उपाधीपासूनच बाजूला निघालो. आणि मग आता आदरणीय बाबांनी त्याचा असा अर्थ केला की जीवनमुक्ती पश्चात आता गोपाळा देऊ बोभा हे आपल्या वारकरी संप्रदायाचे वैशिष्ट्यच आहे. किंवा शिवो भूत्वा शिवम यजेत, परब्रह्म साक्षात्काराला प्राप्त होऊन सुद्धा टाळ घोळ कथा अभेदोनी भेद राखियाला अंगी वाढावया जगी प्रेमसुख टाळ घोळ कथा प्रेमाचा सुकाळ मूढ लोक पाळा तरावया. आता उपाधीपासून निराळा झालोय. आता गोपाळा बोभा देऊ म्हणजे गोपाळाच्या नावाने आम्ही बोभाट करू, म्हणजे त्याचं भजन करू. रामकृष्णी टाहो नित्य फोडी. तुम्ही आपल्या रोकडोबा दादाची विनेकरी आहेत, अजून जिवंत आहेत ते, 100 ओलांडलेली आहे. यशवंत मामा, जरा सकाळी त्यांचा काकडा ऐका जरा. त्यांच्या काकड्यात ताल नसतो, स्वर नसतो, पण एवढ्याने म्हणतात की ते आळंदीत म्हणत असले तर पंढरपूरचा देव उठत असेल बाबा. खूप उंच स्वरात म्हणतात. ते खूप म्हणजे ते गोपाळपुऱ्यात आम्ही उमरेकरमध्ये राहायचो आणि ते एकादशी दशमीला त्यांचं काकड आरती राहायची. खूप मोठ्याने ओरडून ओरडून असं आट्टा असाने ते त्यांना सहज स्फुरण व्हायचं. याला म्हणायचं आता गोपाळा देऊ बोभा. आता मात्र आम्ही आमच्या उर्वरित जीवनामध्ये गोपाळाच्या नामचिंतनात काळ घालत आहोत. पुढं तुकोबराय म्हणतात, यारे करू गाई जमा निजले ती काही बोभाट्याने आई घरा गेल्या मारील घाला घाला रे कुकारे ज्याची तेनेची मोहरे एवढेची पुरे केली आणि सावध नेनोनिया खेळा समय समयाच्या वेळा दुश्चिता जवळा मिळाले ते दुश्चित तुका म्हणे शिक न धरिता लागे भिक धरा सकळीक मनेरी धावा वळतिया. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्या इंद्रिय रूपी गायी वळून आणण्याविषयी शिकवण देतात इतर गोपाळांना. यारे करू गायी जमा निजले ती काय रे गायी जमा करू या, सगळेजण इकडे या. आपण ह्या आपल्या इंद्रिय रूपी ज्या गायी आहेत ह्या सगळ्या आता एकत्र जमा करू. निजले ती काही आम्ही काय सांगतो या बाबतीत तुम्ही झोपा काढताय का? काय झोपा काढू नका. आम्ही सांगतोत ना हे इंद्रिय वळून आणायचे इंद्रिय रूपी गायी. मग आपण ह्या धावती दाही 10 वाटा ह्या खूप ओढाळ आहेत आणि मग ह्या 10 वाटाने धावतात ना, तर आपण ह्या सगळ्या ओळून आणू. या बाबतीत मात्र कोणी डोळे झाकपणा करू नका. निजले ती काय डोळे झाकपणा करू नका. जर कराल तर बोभाट्याने आई घरा गेल्या मारील. आई घरा गेल्या बोभाट्याने मारेल. तर मग आपण जर ह्या गायी ओळल्या नाही तर मग आपली आपल्या आईशी गाठ पडणार. ही आई कोणती? इथं मायारूपी आई सांगितलेली आहे. इथं सद्गुरू हौसानंद स्वामी एकदा अष्टादशा त्यांचा झाला होता. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की सुषुप्तीमध्ये जीव हा ब्रह्मरूपच असतो. पण त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं, सुषुप्तीमध्ये जर जीव ब्रह्मरूप होतो तर मग त्यालाच ब्रह्मावस्था म्हणायला काय हरकत येते? त्यांनी नाही, ती सुषुप्ती ही आई आहे, आई. आणि ती 2 अवस्थेला प्रसवती, एक आहे स्वप्न आणि एक आहे जागर. म्हणून जरी ती सुषुप्ती ब्रह्मरूप अवस्था असेल तरी ते स्वप्न जागराला प्रसवत असल्यामुळं ती आपल्याला तशी ती आपली चरम अवस्था ठरू शकत नाही. तशी ही माया आहे. हिला जरी आई म्हटलं असेल तरी ही आई गुणी आई आहे. ही जर इंद्रिय वळून आणली तरच ही ठीक राहते. नाहीतर मग ही इंद्रियाच्या का गायी आपण ओळल्या नाही तर त्या इंद्रियरूपी गायीच्याच द्वारे आपल्याला घरी बोभाटा करून आपल्याला ती मारते. बोभाट्याने आई घरा गेल्या मारील. बोभाट्याने म्हणजे खेकसून शिव्या देऊन असं आपल्याला घरी आई आपल्याला मारील. याकरता काय करू आपण? गायी गोळा करू सगळ्या आपल्या. डोळे झाक करू नका. मग गायी गोळा करताना प्रत्येकाच्या काही ध्वनी असतात बोलावण्याचे, ते प्रत्येक भागाभागात येतं. आम्ही बाबांबरोबर एकदा अष्टादशाला ऋषिकेशला गेलो होतो. तिथं कुत्रे दिसले. मग मला वाटलं आपल्या महाराष्ट्रावाने यू केलं येतील. आम्ही त्यांना यू केलं तर त्यांनी शेपटे हलवूनच ते पाहत राहिले. म्हणलं यांना मराठीतलं यू सुद्धा कळत नाही. म्हणजे त्या भागातले ते शब्दच त्यांना कळतात. पण दुसऱ्या एखाद्या माणसाने त्या भागातल्या शब्दाने हाका मारले तर त्यांना कळते. म्हणजे भाषावाद हा प्राण्यापर्यंत पोहोचला हे विशेष आहे. म्हणून मग घाला घाला रे कुकारे. तर गायी वळणारे जे गुरराखी आहेत त्याला गुराखी म्हणतात. तर हे जे गुरराखी आहेत ना त्या आवाजाने ते जनावरं बोलवतात. एरवी गावरान गाई सांभाळणं तसं सोपं जातं. गावरान गाई पुढं चालतात, मालक मागं चालतो. एरवी म्हशी पुढं चालतात, मालक मागं चालतो. पण पंढरपूरच्या म्हशींचं एक वैशिष्ट्य सांगतो.
पंढरपूरच्या म्हशीचा मालक म्हशीच्या मागं नाही पुढं चलतो, आणि जो तो मालक जिथं जाईन त्या म्हशी तिकडंच जातात, कारण तो असा विशिष्ट प्रकारचा एक ध्वनी काढतो आणि त्या ध्वनीने त्या बरोबर म्हशी त्याच्या मागं मागं येतात. तो जर पुरात शिरला ना तर त्या म्हशी पुरात शिरतात महाराज, तो नदीत शिरला तर नदीत शिरतात. म्हणजे असं तर त्या गुरराख्या शब्द, गुरं राखणारी जी गुराखी असतात त्यांचे ते शब्द असतात, त्या शब्दाने ते त्यांना बोलावतात. मग घाला घाला रे कुकारे, कुकारे शब्दाचा अर्थ आहे त्या भाग शब्दाने त्यांना आळवा, म्हणजे त्या गायांना बोलवा. बरं, एखाद्याची गाय दुसऱ्याने हाका मारवर येत नाही, ते एक लय घोटाळा आहे. ज्याची तेनेची मोहरे, ज्याची गाय आहे ना तेनेची, म्हणजे ती त्याच्याच ध्वनीने त्याचा आवाज ऐकला तरच ती मोहरे म्हणजे वळून येऊ शकते, एरवी नाही. काही जे जनावर असे असतात, काही मालक असे असतात. ते आमच्यात एक भाऊसाहेब ठोंबरे म्हणून बाबांना माहिती आहे, ते तात्या महापुरुषांचे स्वाबदारी, त्यांच्याकडे खूप गायी आहेत 5-25. आणि ते कुठेही कीर्तनावरून आले का संध्याकाळी, तर ते शेतकरीच माणसं, त्यांचं जनावरावर प्रेम राहतं. मग गाडीतून रात्री कीर्तनावरून आले 9, 11, 12 वाजता उतरले का लगेच एक मोठ्याने आवाज टाकणार, सगळी जनावरं उठून उभी राहणार. म्हणलं भाऊ एकच काय, ते रोजचं आहे आमचं म्हणणे, रोजचं आहे. त्या शब्दाने ते बरोबर मोहरतात आणि जागे होतात आणि मालकाला प्रतिसाद देतात. असं नाही तर एरवी किती वेळ सांगावं लागतं की 4 वाजलेत उठा प्रॅक्टिस करा, पण ते उठतच नाहीत अजून. ते आपल्या संस्थेत मारुतीबा होते, तर ते लाद घालून उठवायचे संस्थेतले मारुतीबाबा गुरव. तरी काही विद्यार्थी झोपायचे. मग बुवा म्हणले, का रे तुला हाका मारली तर उठवली नाही? म्हणले बुवा तुम्ही लात नाही घातली म्हणून उठलो नाही म्हणले. ज्याचे तेनेची मोहरे, काहींना त्याच अंगाने मोहर लावा लागते, म्हणजे वेद लावा लागतो. एवढेची पुरे केली आणि सावध. मग तुकोबाराय म्हणतात, एवढेची सावध केली आणि पुरे. तुम्ही फक्त त्यांना हाका मारून मागं वळवलं ना, एवढंच खूप झालं. त्या इंद्रिय रूपी गायींना तुम्ही हाका मारून मागं वळवा, एवढं जरी केलं तरी खूप झालं. पण काय करावं, आपण वेळी अवेळी नको तिथं गुंतून पडतो आणि मग ह्या इंद्रिय रूपी गायी वळता वळता आपल्यापासून खूप दूर जातात. कोणत्या वेळेला वळायच्या आणि कोणत्या वेळेला खेळ खेळायचा हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे, पण घेत नाहीत आपण ते. नेनोनिया खेळा समय समयाच्या वेळा, दुश्चिता जवळा मिळाले ते दुष्चित. मग गायी वळण्याच्या वेळेला जर आपण खेळत बसलो तर मग आपल्याला त्या गायी खूप दूर जातील, वळता येणार नाही. म्हणून कोणत्या वेळेला गायी वळायच्या तर गायी जवळ असताना कसं खेळायचं याच्या समयाच्या वेळा अवेळा कळल्या पाहिजे, पण आपल्याला ते लक्षात येत नाही. नेनोनिया खेळा समय समयाच्या वेळा. आता ज्याने गायी राखल्यात ना त्यांना माहिती. मी खरंच लहानपणी गायी चारलेल्या. आता म्हणजे काय राहतं, पाऊस पडला का चारा उगवून येतो आणि मग एखाद्याचं रान पडीक राहतं, आपलं तिथं काय चारायला न्यायच्या, पण शेजारची पेरलेलं राहतं. मग ते खेळायचा नाद राहायचा. त्या लहानपणी, आमच्या लहानपणापर्यंत मोबाईल नव्हती, त्याच्यामुळे बॅट बॉल कुठं आट्यापाट्या, कुठं कबड्डी, असं ते चालायचं. पण त्याच्यात इतके रंगायचे की त्या गाया दुसऱ्याच्या शेतात जायच्या. जेव्हा त्या मालकाने पाहिलं का मग तो आरडत ओरडत यायचा. मग ते कोणत्या वेळेला, पोरावर तुमचं खेळावर ध्याने का जनावरावर ध्याने, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तिथं तसं तुकोबाराय म्हणतात, नेनोनिया खेळा समय समयाच्या वेळा. कोणत्या वेळेला खेळायचं याचे समय असमय आपल्याला कळायला पाहिजे. आपण हे न करता नुसतं खेळतच बसतो, मग दुश्चिता जवळा मिळाले ते दुश्चित. आणि मग एखाद्याच्या शेतात जर जनावरं चरली, तो जर तिकडून आला तर तो राग भरवून आलेला असतो ना, आपली त्याची गाठ पडली का मग झाले 2-2 हात. मग दुश्चिता जवळा मिळाले ते दुश्चित. इंद्रिय रूपी गायी वळल्या नाही, आणि ज्याने वळल्या नाही त्याची जर आपल्याला संगती भेटली तर राणी दुखिया दुखी भेटले, या न्यायाने दुश्चिता जवळा मिळाले ते दुश्चित. आणि मग ते दोघं भेटल्यावर मग घायाळाचा करिता संग अंगी अंग माखावे, या न्यायाने ते दोघंही दुःखी होतात. तुकोबाराय म्हणतात, मग आम्ही काय सांगतो तेवढी शिकवण ध्यानात धरा. तुका म्हणे शिक न धरिता लागे भीक. तुका म्हणे शिक धरा. ह्या बाबतीत तुम्ही शिक धरा, म्हणजे आम्ही सांगतो ती शिकवण तुम्ही मनात धरा. आणि जर तुम्ही ही शिकवलेलं जर ध्यानात धरलं नाही, कोणत्या वेळेला खेळायचं, कोणत्या वेळेला गायी वळायच्या, कधी वळायचे, हे जर ध्यानात धरलं नाही तर धरिता लागे भीक. मग न धरिता लागे भीक. तुम्ही जर हे शिकवण मनात नाही धरली तर भीक मागायशिवाय दुसरा पर्याय नाही. अतिराग भीक माग, निकम बाबा म्हणायचे. मग धरा सकळीक, आम्ही सांगतो ना, हे शिक मनात सगळे सकळीक धरा. आणि पहिलं ह्या 10 गायी ज्या आहेत, या 10 गायीच्या टोळीची मुकादम मनेरी गाय आहे. तुका म्हणे तो राख मनेरी, मग त्या येरी आम्ही जाणो. तर पहिली तिला वळून आणा. कारण एखादी त्या गायींच्यामध्ये एक ओढाळ गाय राहते, ओढाळाच्या संगे सात्विक नसली, ती अशी पडिकात चरत नाही,
पेरत्या रानात जाती महाराज. बरं एकटी जात नाही, सगळ्यांना घेऊन जाती. म्हणून पहिली तिला वळून आणली का मग बाकीच्याही सुधारतील. असं ओळलीचा दोहो पाहना मज कान्हा सांगितले, घ्याजी हेंगे क्षीर हाती निगुतीने वाढावे, केले सांगितले काम नव्हे धर्म सत्तेचा, तुका म्हणे नवे जुने आयशे कोणे सोसावे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबर आहे, भगवंताने मला हे भक्तिरूपी दूध वाटायचं काम दिलं आहे. मग ज्याचा जसा अधिकार आहे तसं पाहून आम्ही त्याला ते वाटतोत. पण याच्यात वाटत असताना हे माझ्या मालकीचं नाही, हे भगवंताच्या मालकीचं आहे. मी फक्त हमाल म्हणून वाटतोय. मग माझ्या वाट्याला तुम्ही ताजच वाढलं आणि शिळं नाही वाढलं आणि शिळंच का वाढलं आणि ताजं नाही वाढलं, हे तक्रार कोणी करायची नाही आणि कोणी ऐकून घ्यायच्याही भूमिकेत नाही, असा भाव तुकोबराय सांगतात. ओळलीचा दोहो पाहना, इथं ओळली शब्दाचा अर्थ आहे पाणवलेली. जी पाणवलेली गाय आहे मग तिचा पाना दोहो, तर तिचा आम्ही पाना दोहो मज कान्हा सांगितलं आहे. हे मला भगवंताने सांगितलेलं आहे. कान्हा म्हणजे भगवंताने मला सांगितलं की गाय पाणवलेलीचा धार काढली धार, हो आता एक काम कर, निगुतीने वाढावे. घ्याजी हेंगे क्षीर हाती, हे क्षीर म्हणजे हे दूध, गे हे क्षीर हाती घ्याजी हे दूध मी तुझ्या हातात देतो, निगुतीने वाढावे, दक्षतेने वाढा. पुढचा योग्य अधिकारी पाहोनी अधिकार तसे बोलावे उत्तर. मग योग्य अधिकाऱ्याला ते वाटत जा. वाटत असताना तुकोबराय म्हणतात, हे बघा हे काम त्यांचं आहे, मालकाने मला वाटायला दिलेलं आहे, केले सांगितले काम, हे त्यांनी सांगितलेलं काम मी करतोय. नव्हे धर्म सत्तेचा म्हणजे माझ्या पदरीचा धर्म, हे माझं पदरचं कर्तव्य नाही, माझ्या पदरचं कर्तव्य नाही, याच्यात माझं काही नाही. तुका म्हणे माझं धाडीले नि रोपा, माझ्याकडे फक्त वाटायचं काम देवाने दिलेलं आहे, मी आपलं ते वाटतोय आणि निगुतीने वाटतोय. आणि म्हणून हे देवाने सांगितलं यांना हे वाढा, यांना हे वाढा. लोक म्हणतात का हो तुम्ही जिलेबी तिकडं वाढली, आम्हाला वाढलीच नाही. मालकाने सांगितलं होतं त्या पंक्तीला वाढू नका म्हणून नाही वाढली. असे हे काम त्याचं आहे, आमचं काही नाही. म्हणून तुका म्हणे नवे जुने आयशे कोणे न म्हणावे. तुकोबाराय तुम्ही आम्हाला नवं म्हणजे ताजं दूध वाढलंय, जुनं जरा साय आलेलं नाही वाढलं. तुकोबाराय तुम्ही मला जुनं वाढलं, शिळं वाढलं, जरा ताजं असं अगदी पहिल्या धारीचं वाढायला पाहिजे होतं, ते नाही वाढलं. आयशे कोणे सोसावे. तुकोबराय म्हणतात आयशे म्हणजे आयशी तक्रार कोणे सोसावी, ही तक्रार मी ऐकून घ्यायला मोकळा नाही. कारण जसं मालक सांगितलं ना, आता ते आळंदीत कसं राहतंय, 500 लोकांचा स्वयंपाक केला का जेवायला येतात 800, मग एकदा वाढून झालं का मग पंक्तीचे मालक सांगतात आता आणि तृप्त झालेत आता थांबून घ्या. आणि बसणाऱ्याचा आग्रह राहतो, आणा काही ओरडतात बी, आणा पण ते सांगतात की मालकाने सांगितलंय थांबून घ्या. मग तुकोबराय म्हणतात हे बघा त्याने जसं सांगितलंय तसं माझं वाटायचं काम आहे. याच्यात आमच्या वाट्याला ताजं आलं आणि शिळं का वाढलं आणि ताजं नाही वाढलं, हे सगळं त्याच्या नवे धर्म सत्तेचा, माझ्या पदरीचं हे कर्तव्य नाही, हे केले सांगितलेले काम, हे त्याने सांगितलेलं काम माझ्याकडे आलेलं आहे, तेवढं मी करतोय. काय तक्रार असेल तर तुम्ही त्यांना सांगा. आदरणीय वैद्य बाबा एक वाक्य काय म्हणायचे, हे तुम्हाला तक्रार आहे ना तुम्ही देहूला तुकोबरायला सांगा, आम्हाला फक्त सांगायचं काम सांगितलंय. असं येईन ते घेईन भागा नव्हे जोगा दुसऱ्या, आवडी ते तुम्ही जाणा बहुगुणासारखी, मज घेती डांगवरी सवे हरी नसल्या, तुका म्हणे राबवा देवा करीन सेवा सांगितले. तुकोबराय म्हणतात असं हे भगवंताने पाणवलेल्या गाईचं दूध वाटायचं काम त्याच्या सत्तेने मला सांगितलंय. मग एखाद्याच्या वाट्याला ताजं आलं असेल, एखाद्याच्या वाट्याला शिळं असेल. तुकोबराय तुमच्या वाट्याला काय आलं? तुकोबराय म्हणतात माझ्या जे वाट्याला आलं ते मी स्वीकारायला तयारी आहे, त्याची माझी सारी न शिदोरी, भारत तुझवरी निधी माझा. माझ्या जे वाट्याला आलं ते मी स्वीकारायला तयारी. येईन ते घेईन भागा येईल ते घेईल, माझ्या वाट्याला जे येईल ते मी घेईल. नव्हे जोगा दुसऱ्या जोगा नव्हे, मी दुसऱ्यासारखा, जोगा म्हणजे सारखा, म्हणजे दुसऱ्यासारखा हावराव होऊन घेणार नाही. दिंडीमध्ये भजन करताना हा खूप अनुभव येतो. आपण ओळी सांगतो, तुम्ही ओळ म्हणा. आता ओळ सांगत असताना ज्याची पाठ आहे त्याला सांगायची असते, मग त्यांनी ती ओळ म्हणायची. काय वारकऱ्याच्या भजनातले कसं आहे, पहिल्या त्या 7 ओळी काकड्याच्या, मग त्याला लई चाली लावता येत नाही, खरं त्या काढून घ्यायच्या असतात. मग कारण तेवढ्या रानात तेवढं भजन पुरलं पाहिजे. मी वारकऱ्याच्या दिंडीतलं सांगतोय. काहींना रान संपलं तरी उठा पांडुरंगा आता प्रभात समयो पाताला, ते चालूच राहतंय. पण ते आपल्या नेहमीप्रमाणे असं सर्रास किंवा ओळी ज्यांना फक्त
पाठांतरी त्यांना वळी देतो तर मग वासुदेव आंधळे पांगळे गवळणी जे गवई येतं त्यांना म्हणायला, तसं तर त्यांना ते म्हणायला जडच जातं म्हणा, खरं ती प्रकरणं मोठीत म्हणायला. मग अशा वेळी आपल्या वाट्याला जी ओळ आलेली ती आपण म्हणायची असते असं. पण ती कधी काही काही माणसं काय म्हणतात, एखाद्याला ओळ सांगितली की त्याला ती ओळ म्हणतात, त्याची पाठ राहते, पण त्याला चाल म्हणायला थोडंसं जड जातं. तोपर्यंत दुसरा लगेच धुरपत चाल धरून मोकळा होतो मला, म्हणजे तो चाल आठवतोय तोपर्यंतच एखादा रान धरतो. तुकोबराय म्हणतात तसा मी हावरा नाही. हो, माझ्या वाट्याला जे आलंय ना, ज्याला ओळ सांगितली त्यांनीच म्हणायची, शेवटचं चरण आहे त्यांनीच म्हणायचं. काही गवई काय करते, त्याला ओळ म्हणून देतात, कारण गवयाची पाठ नसते, आणि त्याची ओळ संपायच्या आत हे लगेच सम द्यायच्या आतच दरीत येतं, त्याला म्हणूनच नाही द्यायचं. तर हे नव्हे जोगा दुसरी तुकोबराय म्हणतात, अशा हावऱ्या माणसासारखं माझं काम नाही. माझ्या वाट्याला भगवंताने जे भक्तिरूपी क्षीर दिले ते दिलं, मला कथारूपी दिलंय, तर मग आम्हा कथा आवश्यक, येर संपादो लौकिक. आम्हाला वारी दिली, मग आम्ही वारीच करणार, दुसऱ्यासारखं आम्ही करत बसणार नाही. ज्याला जेवढं काम सांगितलं तेवढंच आम्ही घेणार. आमच्या वाट्याला जे आलंय ते आम्ही भक्ती करणार. दुसऱ्यासारखी बाबा 10-12 पाक बोलं शिकायचे, 10-12 राग शिकायचे, 10-12 टिपणं बसवायचे, ट्रिपा बी काढायच्या, सगळ्या थडीवर हात ठेवल्यावर घोटाळा होत असतो. आणि नव्हे जोगा दुसरी या, ते दुसऱ्यासारखं हावऱ्यासारखं आपल्याला करत नाही. जे आपल्या भागाला आलंय ना तेच काढायला लावायचं. आता काय असेल ते आवडी ते तुम्ही जाणा, बहुगुणासारखी. ह्या चरणाचा मला काय असा सर्वांगीण अर्थ लक्षात आलेला नाही, पण बाबा काही आठवलं तर सांगा. आवडी ते तुम्ही जाणा, माझी ही आवड आहे असं तुम्ही जाणा, हे तुकोबराय देवालाही म्हणतात आणि ज्यांना वाटायचं आहे ना त्यांनाही म्हणतात. किंवा माझी आवड अशी की माझ्या वाट्याला जे येईल ते मी घेतोय, आणि तुम्हाला वाटायला जे सांगितलंय तर ते त्याच्या आवडीसारखं आहे ते मी तुम्हाला वाटतोय. बहुगुणासारखी तुमचे जसे गुण आहेत ना त्या गुणांना पाहून हे वाटप चाललंय. माझ्या वाट्याला जे आलंय ते माझं गुण पाहून त्याने दिलेलं आहे. तुमचं गुण पाहून ते तुम्हाला वाटायला सांगितलंय, तसं मी वाटतोय. ही माझी आवड आहे हे तुम्ही जाणून घ्या, किंवा ही भगवंताची आवड आहे असं तुम्ही जाणून घ्या. मज घेती डांगवरी सवे हरी नसलिया. हे देवाचं काम मी करायला आलेलो आहे, पण देवा माझी अशी इच्छा आहे, हे तू मला वाटायला सांगितलंय, पण मला एकट्याला पाठवू नको, तू माझ्या बरोबर राहा वाटप करताना. का बरं, काय होतंय, जर मालक बरोबर नसला तर गड्याचं कोणी ऐकत नाही. आणि म्हणून मग देवा तू जर माझ्या, हे आता काहीच्या वाट्याला शिळं जाणारच आहे, काही वाट्याला ताईच्या वाट्याला ताजं दूध जाणार आहे. तर अशा वेळी देवा तू जर बरोबर असशील तर कोणी तक्रार करणार नाही. पण सवे हरी नसलिया, पण देवा तू जर आमच्याबरोबर नसशील तर मज घेते डांगवरी. हे बसलेले जे आहेत ना खायला घ्यायला बसलेले, हे एखाद्या वेळेस काठीखाली आणल्याशिवाय राहणार नाहीत आम्हाला. आपल्या कोणत्याही कार्यामध्ये जर भगवत समर्पण आणि भगवत भाव जर असेल तर मग मात्र कुठं रट्टे खायची पाळी येत नाही. आणि आपण जर कुठं जाऊन जर भगवत वजा करून तिथले फोन आणले, नंबर आणले, तर मग मात्र मग घेते डांगवरी, मग मात्र काठीने रट्टे खायची पाळी येते. आणि म्हणून तुका म्हणे राबवा देवा करीन सेवा सांगितली. देवा तुम्ही माझ्याबरोबर राहून मला म्हणाल तसं राबवा, माझं काही म्हणणं नाही. तुका म्हणे देवा राबवा, माझ्याकडून ही सेवा करून घ्या, करीन सेवा सांगितली. ही वाटपाची सेवा तुम्ही मला जे सांगितलेली आहे, घ्या रे हो नका रानभरी, तर हे मी वाटायचं काम करतो. फक्त तुम्ही माझ्याकडून हे करून घ्या आणि तुम्ही बरोबर राहा, नाहीतर मग मात्र लोक आम्हाला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाहीत. अंतरली खुटी मेटी भय धरून या पोटी, म्हणता जगजेठी धावे करुणा उत्तरी. बाप बळिया शिरोमणी उताविळिया वचनी, पडलिया कानी धावा न करी आळस. बळ दोन्ही शरणागता स्वामी वाहो निधी चिंता, आयतेची दाता पंगतीस बैसवी. वाहे खांदी पाववी घरात त्यांच्या करियर झारा, बोबड्या उत्तरा स्वामी तुकया मानवे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय भगवंताला जर करुणा वचनाने आळवलं तर तो भक्तासाठी कसा धावून येतो आणि भक्ताला सहकार्यही कसं करतो, खूप गोड चौकडाच्या अभंगात सांगितलेलं आहे. अंतरली खुटी मेटी भय धरोनिया पोटी, भय पोटी धरोनिया खुटी मेटी अंतरली. आम्ही मनामध्ये भय धरलं होतं, पोटी म्हणजे अंतःकरणामध्ये, चित्तामध्ये, मनामध्ये आम्ही भय धरलं होतं. भीती धरून खुटी मेटी, खुटी भेटी किंवा खुटी मेटी म्हणजे मेटा कुटीला येऊन महत् प्रयास केले. बाबा भीती वाटत होती, हे कसं होईल, हे कसं होईल. पण आता मात्र भगवंताला आम्ही आळवलं आणि आळवल्यामुळं आमची खुटी मेटी अंतरली म्हणजे संपली. म्हणजे आमचे ते मेटाकुटीला येऊन जे आमचे प्रयत्न चालले होते तर ते संपले. कोणतंही कार्य करत असताना
अंतःकरणात तसं भयच असतंय. आता आम्ही जे काही मोठाले उत्सव करतो ना, हे शुगर व्हायचंच लक्षण आहे. ते खरं तुम्ही डोकंसुद्धा देऊ नका बघा. म्हणजे हे आमचा अनुभवाने सांगतो. हे शुगर व्हायचं लक्षण आहे महाराज. म्हणजे माणसाला अटॅक यायचं लक्षण आहे. मग खूप मनात पोटात मी खरंच सांगतो, पोटात खूप भय राहतं आणि खूप मेटाकुटीने प्रयत्न करतो. पण ज्यावेळेस आपण भगवंताला, आम्ही जेवढे उत्सव केले बाबा, त्या उत्सवाला पाहिजे बाबांना, ते ज्ञानोबराचे फोटो खाली एक प्रमाण राहते आमचं. काय झाले ज्ञानदेव आणि आले सामुग्री घेऊन, म्हणजे आमची भावना आहे आपल्याला कमी पडणार नाही. हो, हे खूप समाज येतो, खूप हे जातं. ज्ञानोबरायचं प्रमाण टाकल्यामुळं ते आम्हाला निश्चिंत राहतो. चट देव ज्ञानोबराय आणून देते. त्यांनी नाथाला दिलं तर आपल्याला द्यायचं नाही का आणून, म्हणते मला. भगवंताचे प्रमाण टाकत असताना तोची एक दान शूरदाता असं टाकायचं. मग ते चट हातबत आहे. फक्त त्याला डोळ्यापुढं ठेवून केलं तर होतंय. त्याला का वाजा करून केलं मग मात्र पोला खालून पाणी जात आहे असं. म्हणून आपण मनात भय धरून खूप मेटाकुटीने येऊन जे प्रयत्न करतो, पण ज्यावेळेस त्याची आळवणा करू त्यावेळेस मग मात्र ते प्रयत्न अंतरतात. ते दत्त व ठाकूर यांच्या चरित्रात एक कथा आलेली. मराठवाड्यात खूप मोठी परंपरा होऊन गेली ठाकूरांची. कसे हे ठाकूर मूळचे मराठवाड्यातले नाहीत, हे काशीचे आहेत. पण मराठवाड्यात निजामाने खूप उत्पात केला आणि म्हणून मग कुठंतरी लोकांना भक्ती घडावी म्हणून काशी विश्वनाथाने ठाकूरांचं एक घराणं मराठवाड्यात पाठवलं. इथं कोणी जर मराठवाड्यातली माणसं असतील त्यांच्या लक्षात येईल. तर त्याच्यात खूप साक्षात्कारी पुरुष होऊन गेले. इथं त्यांचे खूप मोठाले मठ आहेत पंढरपुरात, आळंदीत आहेत पंढरपुरात. ते दत्त व ठाकूर पंढरपूरला जात असताना कार्तिकी वारीला किंवा आषाढी वारीला त्यांच्याबरोबर एक हे होते तराफा, चंद्रभागा ओलांडायला. आणि त्या तराफ्यावरती आपले दिंडीचं सामान, टाळ, पखवाज, विना, ते तांदूळ, डाळे बिळी अमुक ते बरंच घेऊन चालले होते. मग ते चंद्रभागे ते तराफा सोडलं आणि ते तराफा बुडला ना. आता वारकऱ्याला कुठून आणायचे तांदूळ घेऊन, ती काय काय हे पहिलं खूप अन्नाचं दुर्भिक्ष होतं. त्यांनी चंद्रभागेला आणि पांडुरंगाला विनंती केली, आम्हाला उत्सव करायचा आहे. माणसं तर काय बुडली नाही, पण सामान बुडालं. ते सगळी सामुग्री बुडाली. आता देवा हे खूप मेटाकुटीला नव्हते, वारकरी जेव कसे घालायचे. पांडुरंगाची कृपा आहे, त्यांच्या चरित्रात आले. देवाने तो तराफा बुडालेल्या सामानासकट वर तरून आणला आणि थेट चंद्रभागेच्या पलीकडे काढून दिला. परत त्यांनी ते सामुग्री घेतली आणि तो उत्सव केला. म्हणजे आपण ज्यावेळेस देवाला आळवणा करतो त्यावेळेस हे मेटाकुटीला आलेले प्रयत्न अंतरली म्हणजे संपतात. मग देव साह्य होतो त्याला. आणि एकदा का सर्व पक्षी हरी साहे सखा झाला आणि मग सगळ्यात त्याला खूपच सहकार्य देव करतो. मग म्हणता जगजेठी धावे करुणा उत्तरी. मग त्यावेळेस त्याच्या जगजेठी जो परमात्मा आहे, म्हणता म्हणजे त्याचं भजन केलं असता, करुणा उत्तरी भजन केलं असता धावे, मग तो धावून येतो भक्ताकडं आणि मग धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. मग तो सुखाचेही सोहळे पुरवतो, दुःख स्वतः सहन करतो. आणि मग सुख ठेवी दुःख आम्हासाठी आणि दुःख आपणची गोटी या भावनेने मग तो धावून येतो आणि सर्व सहकार्य करतो. बापरे कसा येतो, बाप म्हणजे बापरे बळीया शिरोमणी, तो बळीवंतांचा मुकुटमणी आहे. उतावीळ या वचनी, फक्त आपण या वचनी उतावीळ, या वचनी शब्दात अर्थ करुणा वचनी, आपण त्याला करुणा वचनाने जर आवळवलं तर तो उतावीळ, तो आधीर होतो. गुरुवर्य विठ्ठल महाराज घोले सांगायचे, पंढरपूरच्या दैवताचं वैशिष्ट्य इतर दैवतापेक्षा हे आहे की इतर दैवताविषयी भक्ताला आधीर व्हावं लागतं, पण पंढरपूरचं दैवत असे की ते भक्तासाठी आधीर होतं. वाट पाय, इतर देवाची वाट भक्ताला पाहावं लागते. पंढरपूरचं दैवत भक्ताची वाट पाहतं. वाट पाहे उभा भेटीची आवडी, किंवा पंढरीचा राजा उभा भक्त काजा उभारोनी भुजा वाटप आहे. तो भक्ताविषयी एवढा उतावीळ आहे. उतावीळ या वचनी उतावीळ, या करुणा वचनी तो उतावीळ होतो. आणि मग पडलिया कानी धावा न करी आळस, धावा कानी पडलिया, त्याची आळवणुकीची वचनं जर त्याच्या कानावर पडली, भक्ताने माझी आळवणूक केलेली आहे आणि मग धावा करी, आणि मग धावा कानी पडलिया आळस न करी, मग तो आळस करत नाही, उलट धावा करी, तिकडं धावतो. ज्यावेळेस नामदेव महाराजांनी ज्ञानोबराय तीर्थयात्रा करत असताना त्या मारवाड प्रांतातून जात असताना तृषाकांत वनी होतसे पिडणी, पडिले चिंतवनी जीवना लागी. मग पाणी कुठं भेटल, तृषाक्रांत झाले. तृषाकांत नामा करीत असे धावा, खूप नामदेव महाराज खूप तहान लागली. तव तेथे एक कृप दृष्टी देखील अवचिता, एक विहीर दृष्टीने उदक तेथे पाहता न लगे आणतो, त्यात खूप खाली पाणी होतं. मग कवनेपरी येथे करुरी घवनीन प्राणसंतर्पणी वाचवावे. नामदेव महाराज म्हणले सगळ्याचे प्राण विकळ झाले, तर आज जाऊन पाणी काढायचं कसं.
ज्ञानोबराय म्हणले मला एक उपाय येतो आणि मग लघिमेचे लाघव करून ते अवसरी उतरोनी भेतरी घेतले उदक. ज्ञानोबराय म्हणतात मला एक लघिमा नावाची सिद्धी येते. लघु भाव लघिमा म्हणजे बारीक होणं, कापसासारखं हलकं होणं. मग ज्ञानोबरायांनी लघिमेचे लाघव करून ते अवसरी खाली उतरले, उतरोनी भितरी घेतले उदक. बरं पाणी पेले आणि वर आले. वर आल्यावर नामदेव महाराजांना काय म्हणले, आणूनी उदक देईन तुझ्या हाती. नामदेवा तू पाणी नाही पेला नाही का, वारकरी नाही पेले का, बरं मग मी परत जातो तुम्हाला पाणी घेऊन येतो. नामदेव महाराज म्हणले बोलू नका, तुम्हाला जर मला पाणी द्यायचं असतं तर येतानाच घेऊन आले असते. वर यायचं मग तुम्हाला ते 500 रुपये भरायचे राहिले का, बोलेलच काय आलं मग सांगा पहिला. मग तुम्हाला पाणी पाजायचं तुम्ही येतानाच घेऊन आले असते, तुम्हाला माझी मुद्दाम खोड काढायची होती. मग तुम्ही आणू नका, आता मी माझ्या पांडुरंगाचा धावा करेल. ज्ञानोबराय म्हणले तसं नाही, पण व्यवहार आहे पडिल्या संकटी विचारावे म्हणी सांडोनी आयनी अभिमानाची. आयनी म्हणजे अभिमान. आपलं संकटात माणसाला ज्यावेळेस माणसाला एखादा मनुष्य संकटात पडतो त्यावेळेस अभिमानाची खोड सोडून माणसाने एकमेकाची चौकशी केली पाहिजे. बरे आहेत का तुम्ही, अमुक तमुक असं तसं विचारलं पाहिजे. म्हणून विचारलं बुवा. नामदेव महाराज म्हणले तुम्ही थांबा. नामा म्हणे धीर धरावा नावे दहावीनं कौतुक स्वामी जवळे, तुम्ही थोडं थांबा, मी माझा भगवंताची प्रार्थना करतो. मग नामदेव महाराजांनी आळवणा केली. इथं चरण चालूच येते. आणि मग पडले या कानी धावा न करी आळसन. मग तिकडं भगवंत पंढरपुरात होते आणि भगवंताच्या कानावर तो नामदेव महाराजाचा धावा पडला. आणि मग भगवंत खूप गडबडले. आणि मग रुक्मिणीला सांगितलं अगं कवना जीव लगाशी कष्ट होती, कोणत्या तरी माझ्या वारकऱ्याला कष्ट झालेत. आणि मग रुक्मिणीने पाहिलं तर सांगितलं तृषाकांत नामा करीत असे धावा वेगी जाऊनी देवा सांभाळावे. देवा नामदेव महाराज तृषाकांत झाले, तुम्ही धावून जा आणि त्यांना सांभाळ करा. आणि मग तव तो आर्तबंधू ऐकोनी वचन मनाचे मने वेगू केला. मनापेक्षाही खूप वेगाने निघाले. मग तव गडगडी तकोप उदके ओसंडला कल्पांती खवळाला सिंधू जायचा. आणि मग ज्ञानदेव म्हणे झाले अभिनव कैसा रोनिया देव केला येणे. आणि मग मग म्हणून ज्ञानदेवे धरिले चरण. आणि मग ज्ञानोबरायाने नामदेव महाराजांचे चरण धरले. खरं मानलं पाहिजे, तुमच्या भक्तीला देव लगेच उभा राहतो. धावा न करी आळस पडलिया कानी धावा, धावा कानी पडलिया आळस न करी उलट धावा करी. त्या भक्ताकडे धावून येतो. नुसता धावून येत नाही, बळदोनी शरणागता. शरणागता बळदोनी. जो शरण आलेल्या भक्ताला दुप्पट बळ देतो महाराज. कधी कधी भक्तावर संकट येतं, मग बाकीचे काही मजा पाहत आता कसं होईन पाहू, आता कसं काय होतंय काय होतंय. अहो त्याच्यातून देव दुप्पट बळ देतो. आजो ते आजूक सर्रास पुढं जातं निघून. आणि मग बळदोनी शरणागता स्वामी वाहोनी दी चिंता. हा जो आमचा स्वामी आहे विटेवर उभा असलेला किंवा कृष्णचंद्र परमात्मा आहे, तो आम्हाला चिंता वाहू देत नाही. आयतेची दाता पंगतीस बैसावी. उलट दाता तो दाता असा आहे, तोची एक दानशूर दाता आयतेची पंगतीच बैसावी. तो उलट आयत्यात पंक्तीला आम्हाला नेऊन बसवतो, काही कष्ट करू देत नाही. तोच बाबा सगळं उभं करतो. वाहे खांदी पाववी घरा. आणि मग तोच खांद्यावर काही ओझे घेतो किंवा भक्तालाही खांद्यावर घेऊन पाववी घरा घथेट त्याच्या घरापर्यंत नेऊन सोडतो. आमच्या नगर जिल्ह्यात नेवासात राजेगाव म्हणून आहे, बहुतेक त्याला नेवासा किंवा पाथर्डी तालुका असेल. तिथे एक मच्छिंद्र महाराज राजेगावकर होते, बाबांना माहिती, अंध होते ते आपले पांढरीच्या पुलावर यष्ट्या थांबायच्या. त्यांच्याकडे हातात एक असं काहीतरी वाद्य राहायचं. आणि ते आपले वाजवायची चाल खूप होता, आवाज चांगला होता. असे टुंग टुंग टुटुंग टुंग टुंग वाजवायचे, अभंग म्हणायचे. आणि गाडीत मग त्यांना कोणी 4 आणे 8 आणे 10 पैसे 5 पैसे त्या काळात चालायचे. एक दिवस गाडी थांबली आणि ते भजन म्हणत होते. त्या गाडीत रघुनाथ महाराज उमरेकर होते. मग ते आता ते खूपच ज्ञानी होते. ते कोणता दगड कोण्यात थराला मांडायचा. एक तर ते सुतार समाजाचे असल्यामुळे त्यांना माहिती होते कोणता माणूस कसा कुठं बसवायचा. मग त्यांनी विचारलं काय नाव आहे बाळा तुझं. म्हणले माझं नाव मच्छिंद्र आहे. बरं काय करतो. म्हणले मी अंध होते. त्याला असेच यष्ट्या थांबल्या का आपलं भजन म्हणून काही पैसे मागतो. किती रुपये भेटते दिवसाचे. म्हणले 1 रुपया भेटतो. मग उमरेकर बाबा म्हणले मग मी तुला रोजचे 10 रुपये दिले तर माझ्याबरोबर येशील का. त्याने तुमचं नाव काय. आता ते अंध होते. त्याला मला उमरेकर बाबा म्हणतात. आता त्या काळात त्यांचं खूप प्रस्त होतं. त्याला हो मी ओळखलं तुम्हाला. मग मी तुला रोज 10 रुपये देतो, माझ्याबरोबर येशील का. त्याने तुमच्याबरोबर आलो ना मला कोटी रुपये भेटल्यात जमायत. म्हणले साधूचा सहवासन. त्या अंध व्यक्तीला पांढरीच्या पुलावरून त्यांनी जे घेऊन गेले त्याला भजन शिकवलं, पकवास शिकवला, चांगलं कीर्तनकार केलं. एक दिवस गावात राजेगावात भजन होतं आणि त्यांना लोकांनी एकादशीला भजनाला आणलं. भजन 12-1 वाजता संपलं. सगळे भजने निघून गेले. त्यांचा नियम असा होता त्यांना घरी नेऊन सोडावं लागायचं. ते रानात राहायला कोणीच सोडायला नाही, एकटीच राहिली. आणि मग त्यांनी कोणाला तरी त्यांच्या गावातलं एक भजने होता, त्याचं नाव देवाचं विठोबा काही नारायण
त्या नावाने त्याला हाका मारली. कोणी नव्हतं, पण देवाने त्यांचा हात धरला आणि थेट त्यांना घरी नेऊन सोडलं. याला माझं खावा हे खांदी पाववी घरा. घरी सोडल्यावर मग मात्र त्यांनी कोण आहे बा तू थांब थोडं चहा पाणी करतो. पण ते बोलणं बंद झालं सगळं. तेवढ्यात घरातली माणसं म्हणली तुमच्याबरोबर कोणी आलंच नाही, तुम्ही एकटे आले कसे? कारण ती घरातली जागेच होती. त्याला अरे मला दारापर्यंत माणसाने आणून सोडलं. त्याला आम्ही तुम्ही येता नाही तुम्हाला पाहिलं, पण तुम्ही बिगर माणसाचे आले कसे? हाच प्रश्न पडलाय. आणि मग मात्र त्यांचं हृदय भरून आलं की देव वाहे खांदी पाववी घरा, खांद्यावर घेऊन घरापर्यंत आणून घालतो. त्याच्याकरी येरझारा, त्या भक्तासाठी येरझारा करतो. किंवा मग आंबा ऋषीचे सोशी गर्भवास असं येरझारा करतो. बोबड्या उत्तरा तुका स्वामी तुका या मानवे. तुकोबराय म्हणतात मी आपलं बोबड्या उत्तराने त्याची थोडीफार सेवा वाङ्मयीन सेवा करतो. तर स्वामी तुकया जो तुकयाचा स्वामी तो मानवे, तो संतुष्ट होतो आमचे बोबडी वचन ऐकून. आणि किंवा त्याला ते मानतात, आवडतात, मान्य होतात. असं आमचं बोबडं बोलणं सुद्धा त्याला मान्य होतं. तुकोबराय लोहगावला कीर्तनाला जायचे आणि त्यांचे एक श्रोता होता नावजी माळी, माळी समाजाचा होता. तो आपल्या रानातली फुलं बिलं गोळा करायचा आणि तुकोबरायला कीर्तनात हार घालायचा आणि पाठीमागं उभा राहायचा. तुकोबराय 12-1 वाजेपर्यंत पहिली कीर्तन 9ला उभी राहिली का सकाळी 6ला सुटायची. खरं ही पुनरावृत्ती व्हायला पाहिजे. आणि मग ते महाराजांचं कीर्तन सुरू झालं का 12-1 वाजेपर्यंत महाराज कीर्तन करायचे. मग थोडे आता थकले मग महाराज माझे मी थांबतो, माझ्या जीवीचा विसावा नावजी कुठे आहे ते मागं राहायचे. नावजी तू एक अभंग म्हण, तोपर्यंत मी बसतो. मग तुझा अभंग झाला का मी परत उठून उभा राहतो, कीर्तन करतो. मग ते नावजी माळी त्याचा एकच अभंग पाठ होता. द्वारकेचे केने आले याची ठाया, पुढे भक्तराया चोजवीत. पण ते एवढं अवघड त्याला म्हणता येत नसायचं. चोजवीत ते जच्या ठिकाणी द म्हणायचा. आणि द म्हटल्यावर त्याचा अर्थाचा अनर्थ व्हायचा आणि खूप हसायचे लोक. पुढे भक्तराया चोजवीत पण जच्या ठिकाणी द म्हणायचा. जच्या ठिकाणी ते खूप हसायचे लोक. त्याला वाटतं माझ्या अभंगालाच हसतात, आपल्या लोक का हसतात हे कळायला पाहिजे. मग ते एक दिवस रामेश्वर शास्त्री कीर्तनाला आले आणि ते तुकोबरायांचं 12-1 वाजेपर्यंत कीर्तन झालं. महाराज म्हणले आता मी थकलो, माझ्या जीवीचा विसावा. नावजी कुठं आहे म्हणजे मागच उभा आहे. नावजी तू आता एक अभंग म्हण. त्याचा तेवढाच एक अभंग पाठ होता. द्वारकेचे केने आले याची ठाया, पुढे भक्तराया चो ज वित. पण ते ज म्हणला नाही, द म्हणला. द म्हणल्यावर सगळे तर हसले. पण ते रामेश्वर शास्त्रीला खूप खटाकलं, काय म्हणतोय हा मनुष्य. मग ते कीर्तन झाल्यावर दुसऱ्या दिवशी रामेश्वर शास्त्री गाठ घेतली. अरे तू काय म्हणतो म्हण बरं तो पाठ. म्हणले चो ज वित, ते ज नाही द म्हटला. अरे बाबा द म्हटल्यावर त्याचा अनर्थ होतो. ते ज शब्द आहे, ज म्हण. त्या ते आता जे लहानपणी तोंडात बसले ना, ज्ञानम धबधबा पराम शांतीम. अरे धबधबा नाही लब्धवा, एकदम धबधबा. मी एका माऊलीचं प्रवचन ऐकलं तर ती माऊलीने श्लोक घेतला होता. त्यावेळेस आम्ही नवीनच आळंदीत आलो होतो. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रणश्यती. खूप मानलं पाहिजे, प्रणश्यती असं. यच्चंद्र माशी यच्चाग्नो, म्हणजे माशीच बरी अंडी धरून. असे एखादं बसलं ना एकदा मग तेच बसतं. त्याचं ते दच बसलं होतं, ज काही तोंडाला आहे ना. रामेश्वर शास्त्री खूप ठणकावलं त्यांना. पण देवाला भक्ताचे बोबडे बोल आवडतात. बोबड्या उत्तरा स्वामी तुकया मानवे, देवाला ते आवडतात. दुसऱ्या दिवशी तुकोबराय खूप थकले होते. कीर्तन सुरू झालं. ते नावजीने माळ घातली आणि मागं उभा राहायचा ना, तुकोबरायांच्या मागं नाही, तिकडं लांब जाऊन बसला. काही माणसाला ना चालू गाडीच खेळ काढायचा नाद असतो. ते रामेश्वर शास्त्रीने दिली खेळ काढून, ते थेट मागं जाऊन बसले. 12-1 वाजेपर्यंत महाराजांनी कीर्तन केलं. ते नावजी कुठं आहे, माझ्या जीवीचा विसावा नावजी माळी कुठं आहे. मागं पाहिले तर नावजीने म्हणले नावजी तिकडं बसला. अरे नावजी चल अभंग म्हण, मला बसायचं थोडंसं. नावजी म्हणला नाही नाही, मला तेवढा एकच अभंग येतो आणि मी ते चुकीचं म्हणतो, मला काय म्हणायचं नाही. त्या दिवशी तुकोबरायला बसायला भेटलं नाही. ती पांडुरंगाला खूप. आणि त्या दिवशी रामेश्वर शास्त्री होते. ती एकच दिवस, काही माणसांना एकच दिवस येतात पण सप्त्याचं कल्याणच करून जातात ना, त्यांचं तेवढंच काम राहतंय. ती एकच दिवस आले होते. ती भगवंताना असं सटकलं डोकं, म्हणजे हा एक दिवस आला आणि त्याचं ते घोटाळा घालून गेला. भगवंत 3 वाजताच त्याच्या स्वप्नात गेले. रामेश्वर शास्त्रीच्या असं गोळसू घेतलं रामेश्वर शास्त्रीला. तुला कोणी सांगितलं म्हणले. अहो म्हणले देवा ते चुकीचं म्हणतो. तो चुकीचं म्हणतोय, ते माझं वर्णन आहे, तुझं आहे का म्हणले. मला चुकीचं म्हणून तर बरोबर म्हणून तर बोबडं बोलू नाही तर सोयीचं बोलू, मला आवडतंय त्याच्या सकाळीच घरी जा. आणि जर नाही तर उद्या हाजू गोळसू गेलं. रामेश्वर शास्त्री सकाळीच घरी गेलं. बाबा तू ते जच्या ठिकाणी द म्हणतोय तेच म्हण, तेच पांडुरंगाला आवडत आहे.
आणखीन एक कथा मैपती महाराजांनी सांगितलेली बाळक्रीडेमध्ये. मुखमळीनं वदन उभा हडतीये घोणे तव दसवंती म्हणे अनाशिक लव थोर आणीला कंटाळा घरीदारी लोकपाळन डेरारी गुन्ह्या घुसळा तेथील काय. तिथं मुखमळीनं वदन उभा हडतीये घोणे, तिथे मळीन शब्द आहे ना, तर रामेश्वर शास्त्रीने ते गात तिथला मळीन शब्द काढला, तिथं म्लान शब्द टाकला. तिथले मलान शब्द हा मलई मलायती धातूचं रूप आहे ना, हे ठीक आहे, संस्कृत शब्द चांगला आहे. मळीन ग्राम्य शब्द आहे. देव स्वप्नात परत गेले, तुम्ही परत इथं वाढीव बांधकाम केलं का म्हणले देवापते मळीन शब्द नको, मलान शब्द बरा. तुम्हाला कोणी सांगितलं म्हणले? मलान शब्दाचा अर्थ होतो थकलेला आणि मळीन शब्दाचा अर्थ होतो मळलेला. थकायला मी तिथं काय रावतं म्हणायला गेलो होतो का म्हणले? हा, मात्र माझं तोंड माती खाऊन मळलं होतं. ते मळीन शब्द बरोबर आहे. तुम्ही मलान कोणी सांगितलं टाकायला? म्हणले बघ उद्याच काढतो, परत असं वाढीव बांधकाम करायचं नाही म्हणले. हा, दुसऱ्या दिवशी त्यांनी परत तो मलान काढला, मळीन टाकला. शांतीब्रह्म बाबा त्यांनी एका आम्हाला पाठात सांगितलं, मारुती बाबांनी, की त्यांनी काय झालं, कोणीतरी वेदांत शिकलेलं मनुष्य मामांकडे आला. मामा, तुमचा संप्रदायावर खूप मोठी कमांड आहे, संप्रदायावर खूप मोठा दबदबा आहे, तर माझी एक विनंती आहे, हरिपाठात एक चूक झालेली तेवढी दुरुस्त व्हायला पाहिजे. मग सोनोपंत मामा म्हणले काय चूक झाली? ते देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधियल्या. इथं देवाच्या द्वारीपेक्षा देहाच्या द्वारी पाठ चांगला आहे, कारण याची देही याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा. ही ओवी बरं का, बरेच जण यालाच चाल लावी तिथं. ही ओवी याची देही याची डोळा भोग यालाच चाल लावी, ओवीला चाल लावीत नाहीत आपल्याकडं. आणि मग तर ते तुम्ही देवाचे द्वारी पाठ करून तिथं देहाचे द्वारी टाकायला पाहिजे. ते सोपं पत्ती काय? मामा म्हणले खरंच काय वेदांताचा तुमचा अभ्यास आहे, खरंच अशी विचारी माणसं कितने तेजस्वी लोक आहे. किती तुम्ही तेजस्वी आहात म्हणले, पण हा अधिकार सोनोपंतांना दिलेला नाही म्हणले. ज्ञानोबरायला जर हा पाठ बदवायचा असं तर ते नाथांसारख्या कोणाला तरी बोलून घेतील, परत शुद्ध करतील. इथून पुढं संस्थेत येत नका जात जाऊ म्हणले, आता तुम्ही तुमची घाटावरच सोय करू म्हणले. त्यांना बंद करून टाकलं. म्हणजे बोबडी उत्तरं देवाला आवडतात, माझ्या बोबडिया बोला असं. त्याच्या करिअर जरा बोबड्या उत्तरा स्वामी तुकया मानवे. आता आपलं हे धावतं चिंतन हे कीर्तन व्हायचं नाही तर शुद्धीचे. आता ह्या थोडासा अवघड अभंग आहे, मला जर काही आडलं तर सांगा. शुद्धीचे सारोनी भरियली पाळी भरडोनी ओंगळी नाशिकेला अडसोनी शुद्ध करीओ साजनी सिद्धका पापिनी नाशियले सुपितेची पाहे धड उगटिले नवता नासिले जगझोडी सुपितोची आहे तुझं ते आधीन दळिल्या जेवण जैसे तैसे सुपितोची संग घे धडफोडी एकसा गधडी नास केला दळिता आदळे तुझं का नकळे काय गेले डोळे कान तुझे सुपितोची ओज न करिता सायास पडशी सांदेस तुका म्हणे. या अभंगामध्ये कोणीतरी आडानी स्वयंपाकीन बाई आहे आणि त्याला तुकोबरायच्या भाषेत गधडी पाधानी. हो, आणि ही अशी कोणीतरी गधडी पाधानी आहे, म्हणजे आडानी बाई आहे स्वयंपाक करणारी. आणि तिला तुकोबराय ती शुद्ध बाजूला सरून गबाळ गोळा करून राहिलेली. तर तुकोबराय तिला सांगतात की बाबा हे गबाळाचं दळण बाजूला सारण शुद्धाचा स्वीकार कर, असा संपुदेश तुकोबराय तिला या दळणाच्या रूपकातून करतात. जेवत असताना दळण शुद्ध असलं पाहिजे. तुका म्हणे शुद्ध आवडे सकळा भ्रातार वेगळा न करी जेवे. हे प्रमाण मागं पुढं दळण प्रकरणात आपल्याला येऊन जाईल. शुद्ध दळणाचे सुख सांगो काही मानवताशी सई बाई ग बाई. शुद्ध दळण असलं पाहिजे. पण काय करावं, ही कोणीतरी एक गधडी पाधानी म्हणजे आडमोठी स्त्री, कोणीतरी आडमोठी स्त्री, तिने काय केलं, शुद्धीचे सारोनी जे शुद्ध दळण आहे ते बाजूला ठेवलं. म्हणजे ज्याच्यात किडे नाहीत, ज्याला जाळ्या लागलेल्या नाहीत, ज्याच्यात खडे नाहीत ते मागं ठेवलं. आणि ज्याला किडे लागले, जाळ्या लागल्या, ज्याच्यात दगड येतं अमुक हे ते एक पाळी भरी आली. पाळी म्हणजे मनबुद्धीच्या दोन पाळ्यात परमार्थरूपी शुद्ध दळण बाजूला ठेवलं. मनबुद्धीच्या दोन पाळ्यामध्ये विषयरूपी दळण त्याच्यात टाकून दिलं की जे किडलेलं आहे, नासकं आहे, कुचकं आहे. आणि ते दळायला सुरुवात केली. मग दळलं तर चांगलं बारीक दळलं पाहिजे ना, भरडलं म्हणजे जाड दळलं. आणि मग ओंगळी नाश केला तुकोबराय म्हणतात. हे ओंगळी, हे अविकेसरी, तू त्यात नाश केला. त्या आता याचा जर स्वयंपाक केला आणि एखाद्याने खाल्लं तर त्याला का नाही जुलाब लागायचे. आणि मग तू काय कर बाई, एक काम कर, आडसोनी शुद्ध करी ओ साजनी. तर त्याच्यात जे किडे पडले, त्याच्यात जे जाळ्या झाल्या, त्याच्यात जे खडे आहेत, त्याच्यात जो केर कचरा आहे तो आडसोनी शुद्ध करे. आडसणं म्हणजे पाक काढणं. तर पाखडून काय कर, जे गबाळ आहे ते बाहेर टाक
आणि जे शुद्ध आहे ना ते आपल्याकडे स्वीकार कर आणि त्याचा स्वयंपाक कर. शुद्ध करी हो साजनी. इथं साजनी म्हणजे तसं मैत्रिणी. मग कोणी म्हणाल बा तुकोबरायची अशी आडाणी मैत्रीण कशी, कधी कधी येडे बी सांभाळावं लागत येतं. ह्या न्यायाने मग हे साजनी ते जे आहे त्यातलं शुद्ध स्वीकार कर. आडसोनी शुद्ध करी हो साजनी. ते पाखडून शुद्धाचा स्वीकार कर आणि अशुद्ध टाकून दे. पण हे ओंगळी हे पापीनी तू अशी की जे सिद्ध आहे, जे चांगलं आहे, तू ते मात्र नासवलंय. जे चांगलं होतं ते दिले टाकून आणि जे कोंडा होता, नासकं होतं, कुचकं होतं ते स्वीकारलं. शुद्ध परब्रह्म ते दिलं टाकून आणि मायात्मक जग आहे, नामरूपात्मक जग आहे, त्याचा स्वीकार केला आणि आस्ती भातीप्रिय हे सोडून दिलं. तर हे चुकीचं आहे तुझं. सिद्ध का पापीनी नाशिले. हे पापीनी हे जे सिद्ध असलेलं आस्ती भातीप्रिय हे अपरोक्षत्वाने अनुभव घ्यायचा होता. पण याचं तू फार मुसळ केरात घालवलं आणि ते माया नामरूपात्मक मायेचा जो प्रपंच आहे तो मात्र तू स्वीकारला. हे पापीनी हे ओंगळी हे तू केलं हे चांगलं नाही. मग काय करू आता. मग तुकोबराय तिला समुपदेश करतात की बाई माझा एक सुपी तोची पाय हे धड उघडलेले नवता नासिले जगजोडी. सुपी शब्दाचा अर्थ आहे नरदेह रूपी सुपात. सुपी तोची जोपर्यंत नरदेह रूपी तोची म्हणजे तोचपर्यंत जोपर्यंत नरदेह रूपी सुपात ते आहे, जोपर्यंत सुपात आहे तोपर्यंतच ते पाखडता येतं, निवडता येतं, वेगळं वेगळं करता येतं. मग तू काय कर. धड उघटिले पाय. धड म्हणजे चांगले, उघटिले म्हणजे स्वच्छ. जे चांगलं आहे स्वच्छ आहे ते पाहे त्याचा स्वीकार कर. पण तुझा घोटाळा असा झाला नवता नाशिले जगजोडी. जगजोडी शब्दाचा अर्थ हे बटीक स्त्री आहे. बरं मग तू त्याला कोणतं घ्यावं आणि कोणतं टाकावं हे नव्हता. हे तुला योग्य स्वीकारता आलं नाही, अयोग्य टाकता आलं नाही आणि त्यामुळं त्या सगळ्या दळणाचा तू नाश केलेला आहे. सुपी तोची आहे तुझं ते अधीन दळिल्या जेवण जैसे तैसे. सुपी तोची आहे. सुपी म्हणजे नरदेहरूपी सुपात जोपर्यंत आहे तोपर्यंतच तुझं ते अधीन, तोपर्यंतच तुला ते निवड करता येईल. एकदा का दळिलं मग एकदा का त्याचं पाप पुण्यात्मक त्याची खिचडी झाली की मग एकदा का ते दळलं मग शिजवायला टाकलं का मग जेवण जैसे तैसे. मग जैसे तैसे जेवण. मग ते पाप पुण्यात्मक दळण असल्यामुळं पापाचं फळ दुःख, दुःखरूपी जेवण, पुण्याचं फळ सुखरूपी जेवण. आपल्याला तर व्हायचं पाप पुण्यात येत, पण तुला ते लक्षात यायला पाहिजे होतं जोपर्यंत सोपात आहे तोपर्यंतच हे कर. एकदा काही दळलं गेलं, एकदा काही ते शिजवलं गेलं का मग तुला पाप पुण्यात्मक दळण होईल आणि त्याच्या सुखदुःखात्मक जीवन तुला भोगावं लागेल. सुपित्वची संग घेई दडपुडी एकसा गधडी नास केला. सुपित्वची जोपर्यंत नरदेहरूपी सुपात आहे तोपर्यंत धडपुडी संग घे. तुला जर कळत नसन पाखडायचं तर एखाद्या शान्या बाईकडून पाखडून घे. जिला येत नाही दळता, जिला पाखडता येत नाही, हा मला ते कळत आहे, हा मला ते कळत आहे, हा मला ते कळत आहे. म्हणजे जुने कीर्तनकार सांगायचे एका बाई कोणीतरी पंढरपूरला गेली आणि तिथं ती पुरणपोळ्या स्वयंपाक पाहिला आणि मालक म्हणला अशा आपल्याला घरी करता आले पाहिजे. ती खूप सुज्ञ होती, म्हणजे ती खूप शिकलेली बाई होती, BA होती, BA ते नामदास महाराज एक सांगत असतात. एक बाई बाजारात गेली आणि मग काय म्हणलं केळी काय डझन दिली. म्हणजे 50 रुपये डझन द्या, पिकलेली द्या. पिकलेली केळी पिशवीत खाली घातली. बरं पुढं गेली. टॉमॅटो काय किलो दिले. म्हणजे 50 रुपये किलो द्या, पिकलेले द्या. केळी पिकलेली त्याच्यावर टॉमॅटो. बरं पुढं गेली. मग पुढं कद्दू भोपळा होता मोठा. म्हणजे केवढ्याला दिला 100 रुपये ठेवा याच्यावर. त्या दुकानदाराने ठेवला आणि म्हणले बाई तुम्ही BA दिसताय. ती खरंच BA शिकलेली होती. म्हणले मी BA तुम्हाला कसं माहिती. त्यांनी लक्षात आलं खाली पिकलेली केळं टाकली, त्याच्यावर टॉमॅटो टाकले आणि त्याच्यावर कद्दू भोपळा ठेवला म्हणून तुम्ही BA आता. त्याने मग BA तर आता समन काय. त्यांनी B म्हणजे मावळट आणि A म्हणजे येडपट. काय सांगायची गरज आहे का काय. म्हणजे जर आपल्याला कळत नसेल तर शहाण्याला विचारायला काही हरकत नाही. म्हणजे काय यांना कळत नाही. मग तुकोबाराय म्हणतात सुपीत तोची संग घेई धडपुडी. जोपर्यंत नरदेहरूपी सुपात हे पाप पुण्यात्मक दळण आहे तोपर्यंत संत संग धडपुडी घे. धडपुडी म्हणजे त्वरेने. तुला कळत नसेल ना पाखडायचं, दळायचं, निसायचं, निवडायचं, शहाण्याला सांग, ते तुला बरोबर करून देतील. पण तुला शहाण्याला विचारायला अपमान वाटतो. माणसाने तोंड संघ असलं का माणूस कुठेही जातो. एखाद्या आमच्या संस्थेत गुरुरे बोधे बाबा होते. आमच्या त्या टायमाला अशा रेकॉर्डिंगची सोय नसायची. बाबा आणि ते आमच्या वर्षापासून बाबा यायला लागले भजनाला. आमच्या आधीच्या वर्षापासून असं राहायचं 3ऱ्या वर्षाला ज्याचा नंबर त्याच्याकडे विना. पण आमच्या वर्षापासून बाबा यायला लागले. बाबा असं खूप
नवीन नवीन म्हणायचे ना आमच्याकडे रेकॉर्डिंग नसायचं. ज्यांच्याकडे रेकॉर्डिंग येते दुसरंच काहीतरी ऐकत बसायचे. मग आम्ही बाबांना चालता चालता विचारायचो. आपल्याला जर येत नसेल तर विचार. बाबांना खूप आवड. बाबा चालता चालता चाली सांगायचे. हनुमंत महाराज मते त्यांना मी चालता चालता विचारतो, ते चालता चालता सांगतात. तसं आपल्याला जर एखादं कळत नसेल तर शहाण्याला विचारलं पाहिजे. पण ते सुपित्वाची संग घेई दडपुडी. जोपर्यंत नरदेहरूपी सुपात हे दळण आहे तोपर्यंत धडपुडी संग घे. संघ शब्दाचा अर्थ आहे संत संघ. बाबांनी अर्थ केला आहे. त्वरेने तू संत संघ घेन, ते पाखडून निवडून हे सगळं व्यवस्थित कर. पण ते तुला कोणाला विचारायची लाज वाटती. त्यामुळं झालं काय, एकसा गधडी नाश केला. एकसा म्हणजे एक खटी, एकदम हे गधडी पाधानी गधडी. मग तू त्याचा सगळा नाश करून टाकलेला आहे. आणि मग ते ओबड धोबड खड्याचं जाळी लागलेलं कुचकं नासकं मग दळीता आदळे. मग ते जात्यावर जाते आदळत येत. जात्यात जर खडा गेला, मी जात्यावर दळताना चांगलं पाहिलेलं आहे, आमची आई लहानपणी जळताना पाहिलेलं आहे. जर त्यात खडा असं तर ते जातं खडाड धडाड खडाड धडाड आदळतं. मग दळीता आदळे. मग ते आदळायला लागलं. आदळायला लागलं मग सासू सोनाला सांगितलं, अगं त्यात खडा गेलाय बघ जरा. ते लगेच कळतं. तुझं का न कळे, पण ते काही आपल्याचं नादात त्यांना ते कळतच नाही. दळताना ते वाजतही जातं का काय काय आपटत आहे का काही कळत नाही ना. काय गेले डोळे कान तुझे का ग, तुला डोळे, तुला ज्ञानदृष्टी कशी नाही, किंवा कोणी सांगितलेलं ऐकत कशी नाही. कान गेले म्हणजे सांगितलेलं ऐकत नाही, आणि डोळे गेले म्हणजे नजर नाही. आमचे वैद्य बाबा नेहमी सांगायचे, माणसं शाळेत काटकोन शिकले, चौकोन शिकले, त्रिकोण शिकले, षटकोन शिकले, फक्त दृष्टिकोन नाही शिकले. नजर पाहिजे माणसाला महाराज. हो, काही कधी कधी आडणी माणसाला बी नजर राहते महाराज. कधी कधी ज्ञानी माणसाला नजर नसते. एक जोडपं बाजारात गेलं ना, गावरान आंबे घेतले, बारीक बारीक आंबे, खूप भारी. ते शिक्षित होते, खूप दोघं शिकलेले होते. रिक्षा करून घरी निघाले. त्या गावरान आंब्याला खूप वास राहतो महाराज. वास यायला लागलो. त्या बाईला काही मन आवरे ना, तिने एक आंबा तोंडातच टाकला सालीसकट. मग त्या भाता बारीक दिलं, गोटी आंबा म्हणतात, तो गळ्यात गुंतला. आता मालक शिकलेला, ती शिकलेली, तो खाली जाईना आणि वरही येईना. लागले आरडाओरडा करायला. मालकांनी पाहिलं, रिक्षावाल्याला सांगितलं दवाखान्याकडे घ्या. म्हणजे का, गळा चिरून आंबा काढावा लागला. त्याने गळा चिरायची गरजच नाही. एकच बुक्का रिक्षावाल्याने पाठीत घातला, आंबाच बाहेर निघाला. याला म्हणायचं नजर. हे सुशिक्षित असून आंबा बाहेर काढता आला नाही. ते आडाने रिक्षावाला पण त्याने बघतोय म्हणल्यावर बाहेरच काढला रिक्षावाल्याने आंबा. याला म्हणायचं नजर. काही ना नजर राहते. कोणत्या ठिकाणी कोणती दगड कोणत्या थराला मांडायचा. तसं तुकोबाराय म्हणतात, तुला ती नजर कशी नाही, किंवा सांगितलेलं ऐकत का नाही, तुझी कानी बहीर झाली का तू. काय गेले कान डोळे कान तुझे, सुपितोची ओज न करिता सायास पडशी सांदिस तुका म्हणे. तुकोबाराय म्हणतात, जोपर्यंत सुपास आहे तोपर्यंत सायास ओज न करिता. ओज म्हणजे असे त्याला एक प्रकारची कौशल्य कसब, आणि त्या सायासाला एक प्रकारचं कसब पाहिजे. सायासाला एक प्रकारची हातोटी पाहिजे. आणि त्या प्रयत्न जर असे हातोटीने केले, दोन बाईला सारखी सामुग्री द्या, दोघीचा स्वयंपाक सारखा होत नाही. कारण का, सायासाला ओज पाहिजे, कसब पाहिजे. आणि ती कसब लावून जर तू ते केलं असतं तर ते चांगलं झालं असतं. पण तू ते सायास ओज न करिता तू केले, त्यामुळं झालं काय, पडशी सांदिस तुका म्हणे. त्याच्यामुळं कुठंही पाहुण्या रावळ्यात स्वयंपाक असलं तर तुला मात्र मग ते तिथं बसत नाही. सांगते बाबा सांगत असतात बा, किंवा एका मोठ्याची मुलगी एका घरी दिली आणि तो तिला वर्षाने भेटायला गेला, तर ती मुलांचे शौच भरताना, मोठ्याचं खटलं होतं, शौच भरताना दिसली. का हो म्हणला, मी एवढा मोठा पाटील, तुमच्या घरात पोरगी देईन, तुम्ही लहान पोराचे शौच भरायला लावलं. त्याने तसं नाही. आम्ही तिला हातात पहिल्यांदा चाव्याच दिल्या होत्या कपाटाच्या, पण तिने लाखाचे 12,000 केले. कोणाला किती दिले काय दिले व्यवहार तिच्या हातात दिला काहीच कळलं नाही. आम्ही आपल्या कपाटाच्या चाव्या दुसरीच्या हातात दिल्या. तिला सांगितलं, तू आपला स्वयंपाक करी जा. स्वयंपाक करायला ह्या अशी ही सुज्ञ स्वयंपाकिनीसारखा स्वयंपाक केला तिने. मग असं भाजीत मीठ जास्त, खिरीत हिंग टाकायचा, भाजीत गोळ टाकायचा, कशात काही वतायची म्हणले, दुधात हळद टाकायची, काही टाकायची, कुठं काही. त्याच्यामुळे सांगितलं, आता तुम्ही काय स्वयंपाक करू नका, तुमचा स्वयंपाक खाणं म्हणजे आम्हाला कुंभमेळा भाजी वाटू राहिली. मग तिच्या भाज्यासुद्धा आवडीनात. मग तिच्या कोणत्या स्वयंपाकाचं सूत्र घेतलं, तिला मग भांडे कुंडे घाशीचा, धुणं भांडं करीचा. मग ते भांडे घासायला गेली, कोणाचं भांडं चिमटीलं, कोणाचं पातळ फाळलं, कोणाचं अमुक तमुक. म्हणले आता घरात 10-12 पोरं येतं, घरात पूर्वी शौचालयाची व्यवस्था नसायची, आता तुम्ही हे करा. अधिकार पाहून तिला काम सांगितलं. तसं पडशी सांदिस तुका म्हणे. तू जर हे योग्य करशील तर तुला योग्य स्थान भेटल, अयोग्य वागशील तर मग मात्र तू सांदिस एका कपाटीला जाऊन पडशील. म्हणून हे कर.
पुढं तुकोबर आहे, खूप गोड लिहितात. धन्य ती गोधने कांबळी काष्टिका, मोहरी पावा निका ब्रिदे वाकी. धन्य ते गोकुळ, धन्य ते गोपाळ, धन्य नारी सकळ धन्य झाल्या. धन्य ते देवकी जसवंती दोहीचे वसुदेव नंदाचे भाग्य झाले. धन्य त्या गोपिका 16 सहस्र बाळा, यादवा सकाळा धन्य झाले. धन्य तुका म्हणे जन्मातीची आली हरिरंगी रंगली. सर्व भावे या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबर आहे. हरीच्या अंगसंगाच्या रंगात जे जे पदार्थ रंगलेत त्या सगळ्या पदार्थाला आजच्या अभंगात धन्यता देतात. खूप पदार्थ आहेत. धन्य ती गोधने, त्या गायी धन्य आता की ज्या भगवंताच्या रंगात रंगून गेल्या. ते खालचं शेवटचं चरण या सगळ्या याला लावत चालायचं. हरिरंगी रंगली त्या गायी धन्य. हरिरंगात भगवंताने खांद्यावर जी कांबळी म्हणजे घोंगडी घेतली ती घोंगडी धन्य. काष्टिका हातात जी काष्टी घेतली ती काठी धन्य. मोहरी म्हणजे मुरली, हातातली मुरली भगवंताने जी मुरली धरली ती धन्य. पावा एक प्रकारचं वाद्य येते ते घेतलं ते धन्य. निका ब्रीद वाकी, मग ब्रीद शब्दाचा अर्थ आहे पायातला अलंकार आहे हा. आणि मग हा वाकी ब्रीद, वाकी ब्रीद पायातला वाकी रूपी जे बिरुदावळीचा अलंकार आहे तोही निका, तोही चांगला दिसतोय, धन्य आहे तो. धन्य ते गोकुळ, ज्या गोकुळात भगवंत वावरले तो ते गोकुळ धन्य आहे. भगवंतांच्या सहवासात जे गोपाळ वाढले ते गोपाळ धन्य येतं. ते नर धन्य येतं त्या गावचे. त्या नारी गोपिका धन्य आहेत. सकळ धन्य झाल्या, ते सगळे धन्यताला प्राप्त झाले. धन्य ती देवकी, ज्या देवकीच्या उदरी भगवंत आले ती देवकी माता धन्य. ज्या जसवंती म्हणजे यशोदा, यशोदेचं नाव आहे, तर ज्या यशोदेने त्याला पाळला, देवकीने वाहिला यशोदेने पाळीला, तर ती यशोदाही धन्य, देवकी धन्य. वसुदेव नंदाचे भाग्य धन्य. बायांना मान दिला पूर्वार्धात आणि उत्तरार्धात त्या मालकांना मान दिला. वसुदेव धन्य, देवकीचे मालक. जसवंतीचे मालक नंद धन्य झाले. धन्य त्या गोपिका 16 सहस्र बाळा. तर या 16 सहस्र ज्या गोपिका होत्या, आता आपण नरकासुराची कथा पाहून आलो होता. भौमासूर याने अशा राजांच्या राजकन्या डांबल्या होत्या, त्याचं मरण सत्यभामेच्या हातून होतं. मग सगळ्या देवगणगंधर्व यक्ष एकत्र येऊन भगवंताला तिकडं पाठवलं. मग भगवंत सत्यभामेला घेऊन गेले. त्या भौमासुरावर आक्रमण केलं तर त्याने मूर नावाचं दैत्य भगवंतावर पाठवलं. भगवंताने त्या मूर नावाच्या दैत्याचा वध केला म्हणून त्याचं नाव पडलं मुरारी. आणि यशोदेने तो भौमासूर मारला. वधोनी भौमासुरा आणल्या गोपांगना राज्य उग्रसेना मथुरेचे. आणि मग भगवंताने त्या 16,108 बाळा त्याही सोडल्यावर त्यांच्याशी काही कोणी लग्न करीना. मग भगवंताने सांगितलं मीच तुमच्याशी विवाह करतो. आणि मग भगवंताने त्या बाईला 16,000 रे धन्य त्या गोपिका 16 सहस्र बाळा, तर त्यांच्याशी विवाह करून भगवंताने त्यांनाही धन्यता प्राप्त करून दिली. यादवा सकाळा धन्य झाले. 56 कोटी यादव होते, तेही धन्य झाले भगवंताच्या. कशामुळे झालं हे सगळं? ह्या सगळ्या परिवाराला धन्यता का दिली? धन्य तुका म्हणे जन्मातीचा आली हरिरंगी रंगली सर्व व्हावे. खरं जन्माला आल्याचं फळ त्यांना भेटलं, कारण ते हरीच्या रंगात रंगून गेले. सर्व भावाने हरीच्या रंग श्रीरंगाचा उमटला शरीरा. तुका म्हणे मना श्रीरंगाचा रंग बैसला अभंग एकविध. जसं रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुलला अशी पतंगे. हरीच्या रंगात रंगून गेली म्हणून ती सगळी धन्य आहेत. गवळणी बांधे ती धारणाशी गळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. धावनिया मागे यशोदे भोजन, हिंडी रानोरान गाई पाठी. तुका म्हणे सर्व कळा ज्याची अंगी भोळेपणा लागी भीक मागे. जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये सर्व ज्ञान संपन्न, सर्व चातुर्य संपन्न, जे अवांग मनस गोचर परब्रह्म तत्व, ते कसं दीन होऊन प्रेमाची, भावाची, भक्तीची भिक्षा गोकुळात मागतंय आणि कसं भक्तांकित होतंय ते सगळं इथं तुकोबराय सांगतात. गवळणी बांधे ती धारणाशी गळा. एरवी ते अवांग मनस गोचर परब्रह्म तत्व, पण गवळणीने त्याला धारणाशी गळा बांधे. धारण शब्दाचा अर्थ होतो घुसळ खांब. त्या घुसळणाचा जो खांब राहतो ना, त्याला एक खांब राहतो आणि एक घुसळण राहतं. ते घुसळणाचा खांब ज्या खांबाला अडकवला तो जे मुसळ असतं ते मागं पुढं होऊ शकतं ते घुसळण्यासाठी याला, पण मुख्य जो खांब आहे ना तो खांब अचल राहतो. गोपिकाने त्याला करकचून बांधला होता. चारी वेद ज्याची कीर्ती वाखानी ती बांधवी तो हाती गवळणीच्या. गवळीने त्या गळा बांधते ती धारणी, पाया चक्रपणे लागे. तर हे बाळक्रीडेत आलेलं आहे. खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. मग ते परब्रह्म गोपिकांनी त्याला घुसळ खांबाला बांधावं. मग ते गल्लीत जावर विटी दांडू चेंडू लघोरी नानापरी, तर त्याने गोपाळांबरोबर वेगळे वेगळे खेळ खेळावेत. धावनिया मागे यशोदे भोजन, यशोदे घराकडे चाल मला जीव घाल. त्या अभंगात सगळं यशोदेला कोणते कोणते पदार्थ मागितलेत तर धावून जायचं आणि यशोदेला जीवन मागायचा. आणि मग भक्ताची काही सेवा करू लागायचं. हिंडे रानोरान गायी पाठी, ते परब्रह्म तत्व. गायी पाठी रानोरान हिंडे.
आणि गायसुद्धा वळू लागायचं, वळत्या गायी धावे घरा आमच्या करियर झारा. तुका म्हणे सर्व कळा ज्याची अंगी, कळा शब्दाचा अर्थ ज्ञान, चातुर्य, बौद्ध्यंक, हे सगळं ज्याच्या अंगात होतं, अंगीभूत होतं, आणि तो भोळेपणा लागी भीक मागे, आणि तो मात्र भोळेपणाचं पांघरून घेऊन भक्ती भाव श्रद्धा याची भिक्षा भक्तांकडून मागून घेतात. कारण थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ त्याच्या ठिकाणी हा दुष्काळ आहे, आणि तो ते भक्ताकडून मागून घेतो, भगवत भक्ताकडे ते मागतो. देखील अशी माती खाता दावी आणि बांधी माता, जाळी घेऊनी कांबळी काठी गाई वळी वेणू, हे कालेच्या भंगेत बसलेले मोठे भावार्थाचे बळ, देव झाला त्यांचे बाळ. तुका म्हणे भक्तासाठी देव धावे पाठो वाटी किंवा पाठो पाठी, पाठो वाठी असे 2-3 पाठ आहेत. देखील अशी माती खाता दावी आणि बांधी माता, माती खाता देखील माता देखील अशी, आणि मग माता दावी आणि बांधी. भगवंताला माती खाताना यशोदेने पाहिल्यावर मग मात्र तू माती का खातो म्हणून यशोदेने त्याला धरलं आणि दाव्याने बांधलं. वर बांधलेलं आले, वर गवळणीत आलेलं आहे. बरं, तो भगवंत इतका भक्तांकित झाला की यशोदा त्याला दाव्याने बांधू लागली. बरं, तो इतका भक्तांकित झाला की तो जाळी घेऊनी कांबळी काठी गाई वळी वेणू पाठी. मग पाठी जाळी घेऊनी, पाठी कांबळी घेऊनी, हाती वेणू घेऊनी, हाती काठी घेऊनी गाई वळी. इथं हाती शब्द नाही, पण 2 ठिकाणी हाती शब्द घ्यावा लागतो अर्थ करताना. पाठी जाळी घेऊनी, मी जाळीवाले वारकरी पाहिले बरं का. आमच्या तिकडे रामचंद्रभाऊ होते, ते सकाळी जेवले का संध्याकाळी भेटत नसत, मग ते काय करायचे, ते पाठीमागं जाळी राहायची, त्या जाळीत भाकरी टाकायची, आणि ती जाळीत भाकर टाकायची, जाळीत पाणी राहायचे, पाण्याची जाळी भाकरीची जाळी, ते जाळीत ठेवलं का झाडाला कुठं अडकलं की त्याला पाखरं खात नसायचे, मुंग्या लागत नसायचे, ते खूप चांगलं राहायचं. ते भगवंताच्या पाठीवरती जाळी होती, त्या जाळीत भाकरी राहायची किंवा पाणी राहायचं, ते भगवंताने पाठीवर घेतलं. कांबळी पाठी घेऊन, भगवंताने कांबळीसुद्धा खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, आणि मग हाती काठी घेऊन, हातात काठी घेतली. वेणू हाती घेऊन, तो वाजवण्याचा वेणू हातात घेतला, आणि गाई वळी, भगवंत गाई वळण्यासाठी बाहेर पडू लागला. हे झालं कशामुळं? मोठे भावार्थाचे बळ, देव झाला त्यांचे बाळ. भावार्थाचं खूप मोठं बळ आहे, भावाचं एवढं मोठं बळ आहे की त्या बळामुळं भगवंत परब्रह्म तत्व खाली वाकलं, आणि त्यांचा बाळ झाला त्या नंद यशोदेचा किंवा वसुदेव देवकीचा, आणि ही सर्व सेवा करू लागला. तुका म्हणे भक्तासाठी देव धावे पाठोवाटी. एरवी योगी असल कोणी असल यांना देवाकडं धावावं लागतं, पण भक्ताचं हे वैशिष्ट्य आहे, देव त्यांच्याकडं धावत येतो, हे वैशिष्ट्य आहे. भक्तासाठी देव धावे पाठोवाटी, देव त्यांच्या पाठीमागं धावतो. हागे माझे हाती पहा कवळ सांगाती, देवे दिला खातो भाग कराल तरी करा लाग, धाले ऐशे पोट वरी करून या बोभाट. तुका म्हणे घरी मग कायच्या या परी या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबर आहे. मला जो प्रसाद दिला आहे तो देवाने दिलेला आहे, आणि तो मी सर्वांना वाटतोय. तुम्हाला जर मिळवायचा असेल तर तो मला सेवा पाहून देवाने दिला आहे, तर तुम्ही सेवा करा आणि तो मिळवा. घरी मात्र घरी राहून हा मिळणार नाही, सेवेनेच मिळवावा लागेल. तुकोबर आहे म्हणतात आमच्याकडून काही विशिष्ट सेवा घडली, आणि सेवा घडल्यामुळं भगवंताने आम्हाला काही प्रसाद दिला, तो मी तुम्हाला दाखवतो. गे हा माझे हाती कवळ पहा, आणि ही सांगती. गे हे गोपाळांनो, हा माझे हाती कवळ पहा. माझ्या हातामध्ये भगवंताने जो कवळ म्हणजे काल्याचा जो प्रसाद आहे की जो अनंत तप साधना करून भेटत नाही, पण तो भगवंताने माझी सेवा पाहून मला दिलाय, तो पहा. आणि हे तुकोबर आहे गोपाळांना सांगतात किंवा गोपाळ इतरांना सांगतात, सांगती सांगू लागलेत, एकमेकाला सांगतात की हा देवाने मला दिलाय पहा, देवाने मला दिलाय पहा. काय राहतंय गावात एखाद्या माणसाकडे काहीतरी बिस्किटं गोळ्या राहतात, ते गल्लीत एखाद्या पोराला दिलं की ती गप खात नाही, ते एक लय घोटाळा आहे. ते अख्ख्या गल्लीला दाखवत बघा, त्याने दिलं. आता आम्ही त्र्यंबकेश्वरची प्रदक्षिणा केली, मग आदिवासी पट्ट्यातून जात असताना जिथं आमचा नाश्ता आहे ना, तिथं काही वारकरी घेऊन येतात काही नाश्त्याचे फराळाचे पदार्थ. मग काही एखादा आदिवासी मुलगा आला का आम्ही त्याला देतो, मग ती एकटं खात नाही, ते अख्ख्या गावाला जाऊन दाखवतं. मग दाखवलं की तिकडून 5-50 तांडाच यायचा महाराज. मग त्यांच्या सगळ्याचा विचार आम्हाला करावा लागायचा. तसं मग तुकोबर आहे म्हणतात मला देवाने दिलाय, पण तो तुम्हाला दाखवता. ते गोपाळाच्या भूमिकेत म्हणल्यावर ते सगळं रूपक तसंच वाटवावं लागतं. मग ते गोपाळाला तुकोबर आहे दाखवतात. बाकीचे गोपाळ म्हणले मग आम्हाला भेटला पाहिजे. तुकोबर आहे म्हणतात हे बघा, हे देवाने मला दिलेला आहे, देवे दिला खातो भाग, देवे दिला भाग.
हा देवाने दिलेला भाग आहे, तो मी खातोय. तुम्हाला जर मिळवायचं असेल तर कराल तरी करा लाग. तर तुम्ही लाग करा, म्हणजे भक्तीचा लाग करा, सेवेचा लाग करा, आणि मग तुम्हाला हा मिळवायचा असाल कराल तरी करा लाग. हा जर प्राप्त करायचा असाल तर लाग करा. तर मग मात्र तुम्ही त्याचा लागपाठ करा, सेवा करा, आणि मग तो सेवन करा. असं झाले आयशे पोट वरी करून या बोभाट. आणि मग आयशे पोट झाले, त्या देवाच्या प्रसादाने मला प्राप्त झाल्यामुळं माझं पोट झालं, तृप्त झालं. आणि तृप्त झाले मग वरी करून या बोभाट. मग धालेवरी बोभाट करून या. मग माझं पोट धालेवरी मी बोभाट करून तुम्हाला सांगतोय. मग धाले मग पोट केला गड्याने बोभाट, एरे एरे नारायणा बोलो अबोलण्या खोना, हे जसं इतर अभंगात आलंय. आता आयशे पोट धालेवरी, माझं पोट पूर्ण झालंय, आणि मग मी बोभाट करून गोपाळाला सांगतो की तुम्हाला मिळवायचा असेल तर भक्तीचा सेवेचा लाग करा, कराल तरी करा लाग. तो कोणी म्हणाल बा नाही आम्हाला घरी भेटून घरी राहून हे भेटलं पाहिजे, तर बाबांचं वाक्य चमडी दमडी सांभाळून परमार्थ होत नाही. तुका म्हणे घरी मग कायच्या या परी, तुका म्हणे या परी घरी मग कायच्या. हे जे वेगळे वेगळे प्रकार आहेत भगवंताच्या सेवेचे आणि त्याचे प्रसादाचे. घरी राहून हा प्रसाद भेटत नाही, याच्यासाठी घर सोडावं लागतं, सेवा करावं लागते, पाठलाग करावं लागतो, तर ते भेटतं. अवघे अवघीकडे दिले पाहे मजकडे, अशा सवंगडे सहित थोरी लागली. कारे धरेला अभोला माझा वाटा देई मला, शिदोरीचा केला झाडा आता निवडेना. भूक लागली अनंतकारी नेनशी जाणता, भागलो वळीता गाई सैरा ओढाळा. तुका करुणा भाकी हरी पाहे गोळा टाकी, घेता झाला सुखी भितरी वाटी अनिका. या अभंगामध्ये कोणीतरी एक गोपाळ भगवंताचा काल्याचा प्रसाद भेटावा यासाठी त्याची खूप तळमळ कशी आहे, ती तळमळ या अभंगातून तुकोबराय दाखवतात. अवघे अवघीकडे दिले पाहे मजकडे, अशा सवंगडे सहित थोरी लागली. देवाने काय केलं, अवघे अवघीकडे दिले. अवघीकडे म्हणजे सर्व भक्तांकडे, सगळं गोपाळांकडे अवघे दिले. सर्व प्रसाद होता तो सर्व भक्तांना दिला. तुकोबराय म्हणतात देवा तू सगळ्यांना सगळं दिलं, पण मजकडे पाहे, पण माझ्याकडे तू काही पाहिनाच. काही माणसं आहेत ना नकाराचे काही प्रकार आहेत. आता ते सगळा श्लोक घाईघाईने आठवायचं नाही. नकार देण्याचे काही प्रकार येतं, किंवा एखादा आपल्याला एखादी वस्तू मागायला आला आणि त्याला जर आपल्याला ती द्यायची नसेल तर ते नकाराचे काही प्रकार आहेत. मग ते दुसरीकडं पाहणं, तो आपल्याकडं काही मागायला आला असं का, हां बरं दुसरीकडं पाहणं, म्हणजे किंवा मग तो विषय जो घेऊन आलाय तो विषय न करता दुसरा विषय बोलणं. भूमिदर्शनम, तो काय बोलत असताना खाली पाहणं. म्हणजे ह्या 6 षडविध नकार स्मृत, हा 6 प्रकारचा नकार आहे. तसं देवा तू सगळ्यांना दिलं पण माझ्याकडं पाहिना, त्या अर्थी तुला बहुतेक मला द्यायचा नसल. पण तुकोबाराय म्हणतात आम्ही मात्र आशा सोडली नाही. माझ्याकडे पाहे, माझ्याकडे तरी देवा पहा. आशा सवंगडे सहित थोरी लागली. सवंगडे सहित थोरी आशा लागली. आम्हा सगळ्या सवंगड्यांना ज्यांना ज्यांना तो प्रसाद भेटला नाही त्यांना त्यांना त्या प्रसादाची खूप आशा लागलेली. देवा कार्य धरीला आबोला, देवा सगळ्यांना दिला आणि आमच्याविषयी का आबोला धरला. कार्य धरीला आबोला, धरणाला जर 2 पाट असतील तर उजव्या कालव्याला पाणी सोडलं, डाव्या कालव्याला पाणी सोडलं नाही. मग 2 कालवे काढलेच का चले, पहिलं सांग. एकच कालवा काढायचा, ज्या अर्थी 2 कालवे काढलेत ना त्या दोन्ही कालव्याला सारखं पाणी आलं पाहिजे. कार्य धरीला आबोला, तेव्हा का आबोला धरला, माझा वाटा दे मला. आमची थोडीफार काहीतरी सेवा असेल ते सेवा पाहून तो आम्हाला त्या काल्याचा प्रसाद रूपी वाटा दे, माझा वाटा दे मला. शिदोरीचा केला झाडा आता निवडेना. माझ्याकडे जी पापपुण्याची शिदोरी व आमच्याकडे तुला वाटत असेल हे काहीतरी अवगुण्याची शिदोरी असेल तर ती सगळी शिदोरी टाकून दिली. आम्ही सडे होऊन तुझ्या पुढे आलोत, मोकळे आलोत. झाडा आता निवडेना, शिदोरीचा केला झाडा. माझ्याकडे एवढी पापपुण्याची शिदोरी होती ती मी झाडा केली, आता निवडेना. आता काही टाकण्यासारखं राहिलं नाही, मोकळा झालो. सडे जे देखील अगदी मोकळा झालेलो आहे. आता मात्र तू मला माझा वाटा देही मला. देव म्हणे थोडं थांबा ना. भक्त म्हणतात नाही थांबायला, भूक किती लागलेली, भूक लागली अनंता. कधी पुंडलिका होती वाट पाहून येत आम्ही, भूक लागली अनंता. देवा खूप भूक लागली. कार्य ने नशी जाणता, जाणून तू नेत्याचं सोंग घेतलं. तुला माहीत नाही का आम्हाला भूक लागली. बरं आम्ही नुसते खाया करता आलेलो नाहीत, काही सेवा बी करत होता. भागवलो वळीता गाई सैरा ओढाळा, सैरा गाई ओढाळ, सैरा ओढाळा गाई वळीता भागवलो. ह्या सैराट गाई, ओढाळ गाई वळता वळता आम्ही खूप थकलो होतो आणि त्यामुळं खूप भूक लागली. त्याला
कडाक्याची भूक म्हणतात, पोटात आग पडली, आता पहिलं माझा वाटा दे मला. आणि मग तुकोबरायाने देवाची करुणा भाकली. तुका करुणा भाकी. तुकोबराय देवाची करुणा वचनाने भाकवणूक करतात, देवाची प्रार्थना करतात. हरी पाहे गोळा टाकी, देवा माझ्याकडे पहा, गोळा टाक, म्हणजे तो काल्याचा प्रसाद, एखादा तरी प्रसाद माझ्याकडे दे. मग देवाने ते पाहिलं. मग देवाने एक गोळ्याचा प्रसाद त्याच्याकडे फेकला, घेता झाला सुखी. आणि मग तुकोबरायाने तो प्रसाद घेतला, स्वतः खाल्ला, आणि भितरी वाटी अनिका, घ्यारे हो नका रानवरी सेवितो हा रस वाटी तो अनिका. आणि इतर जे आपल्या बरोबरचे गोपाळ होते सगळ्यांना दिला. त्याच्यात एक बोबडं होतं, ते माघं राहिलं, तर त्याची तक्रार स्वतंत्र तुकोबरायाने या अभंगात नोंदवली. पुढच्या अवघ्या दिला गोर मज करे पाहिना, फुंदे गोपाळ डोळे चोळी, ढोंगा थापली हाने तोंडा, आवडती थोर मोठे, काही ठिकाणी थोल मोठे, रच्या ठिकाणी लय, रलयो रभेदह, थोल मोठे, आणि मिरे पोटे दैन्यवाने, तुका म्हणे जानो भाव, जीवीचा देव बुजाव. एक बोबडा गोपाळ आहे, आणि त्याला काय हा प्रसाद भेटला नाही. मग त्याने मात्र सत्ताधारी गटाच्या विरोधात विरोधी पक्षाची लक्षवेधी, म्हणजे हा अभंग आहे बघा. मग त्याने लक्षवेधी, देवा अवघ्या दिला गोर, गोर म्हणजे गोळा, एक प्रसाद, गोल रलयो भेद, गोल गोल म्हणजे गोळा प्रसाद. देवा हा आनंदाचा प्रसाद तू सगळ्याला, आनंदाचा शिदा सगळ्यांना दिला, आम्हालाच नाही दिला, पक्ष पाहून शिदा वाटप चाललंय का काय. अवघ्या दिला गोर, सगळ्याला हा आनंदाचा गोड प्रसाद दिला देवा. गोड प्रसाद, गोर गोल गोळा किंवा गोड प्रसाद. मज करे पाहिना, मज कडे, माझ्याकडं तू देवा तू का पाहिना बरं, मला का देना. फुंदे गोपाळ, एखादी गोष्ट मिळवायची असलं तर रडलं पाहिजे. फुंदे गोपाळ. बालानाम रोदनम बलम, प्रत्येकाची बलचर्चा आलेली, कोणाचं कोणतं बळ आहे, कोणाचं कोणतं बळ आहे. त्यात बलचर्चामध्ये बालानाम रोदनम बलम, बलम मूर्खस्य मौनित्व, दुर्बलानाम राजा बलम, दुर्बळ माणसाचं राजा बळ आहे. दुर्बळावर जर अन्याय झाला त्यांनी राजाचं दार ठोकायचं, राजा हे त्याचं बल आहे. बरं, बालानाम रोदनम बलम, लहान मुलांचं बळ रडणं. लहान मुलाकडे बळ नसतं, ते लहान असतं, पण त्याच्याकडे सगळ्यात मोठं बळ रडणं. पोरगं रडलं का आईला नाना कामं सोडून त्याची वस्तू त्याला आणून द्यावं लागते. बलम मूर्खस्य मौनित्वम, मूर्ख माणसाला जर आपलं मूर्खपण उघड होऊ नये असं वाटत असेल तर सगळ्यात मोठं बळ काय, गप्प बसणे. मूर्ख जोपर्यंत गप्प आहे तोपर्यंत हा मूर्ख हे लक्षात येत नाही. तो गप्प बसला पाहिजे हे त्याचं बळ आहे. पण गप्प बसल तर मूर्खच कसा, वैद्य महाराज म्हणायचे. आणि म्हणून बलम मूर्खस्य मौनित्वम, चौराणाम अनृतम बलम, आणि चोरांचं लबाडी हे बळ आहे. तर तुकोबराय म्हणतात की आमच्याकडे एक बळ आहे ते रडणे. मग आम्ही फुंदे हुंदका देऊन गोपाळ रडू लागले, डोळे चोळू लागले, आणि प्रसाद भेटला नाही म्हणून हाय हाय करून मग हाणून घेऊ लागले. मग कुठं हाणायचे तर ढोंगा थापली हाणे, तोंडात थापली, आणि थापली म्हणजे झापडी. मग पृष्ठभागावर मारून घेऊ लागले, तोंडावर मारून घेऊ लागले, म्हणजे थयथयाट केला मिळवण्यासाठी. कधी कधी थैथाट अनेक सभा घेऊन किंवा मला मंत्रिपदातून का डावललं, मग थैथाट केलं, मग द्यावं लागलं. अजून आवडती थोर मोठे, मिरे पोरटे दैन्यवाने, थोल असाय पाठे, रय असाय पाठे, थोर मोठे आवडते. देवा तुलाही मोठे थोर आवडतात. मिरे पोरटे दैन्यवाने, मी आपल्या गरिबाच्या घरचं. इथं दैन्यवाने म्हणजे कमी भक्ती असलेलं, आणि थोर मोठे म्हणजे देवाला मोठ्याची चाडे असं नाही. देवाला तर खरं जाणत्या होणी नेणत्याची गोडी, त्याचं तर खरं असं. पण इथं थोर मोठे शब्दाचा अर्थ आहे अधिकाराने, सेवेने. जे सेवेने थोर मोठे झाले तर देवा तुला ते आवडतात. पण देवा तू माझ्याकडं मात्र लक्ष करत नाही. मत्स्यादयो अपिजानंती क्षीर निर्विवेकम. लोक क्षीर निर्विवेक म्हणलं का सगळ्यात पहिलं नाव येतं राजहंस. राजहंस सुभाषितकार म्हणतात का हो, राजहंसालाच काय टिकला लावला, माशाला कळत नाही का हे क्षीर आहे हे पाणी आहे म्हणून. पाण्यातला मासा जर दुधात नेऊन टाकला तर मरून जातो. मत्स्यादयो अपिजानंती क्षीर निर्विवेकम, हे पाणी हे दूध आहे हे माशालाही कळतं. पण लोकाची ओढ मोठ्याकडे, लोकाचा ओघ मोठ्याकडे. राजहंसाला लोकांनी मान दिला आणि माशाला नाही दिला. माशाला पायदळी तुडवलं. देवा तसंच तुझं झालं, तू थोर मोठ्याला मान देतो आणि आमच्यासारख्याकडे कानाडोळा करतो. मिरे पोरटे दैन्यवाने. तुकोबराय म्हणतात तो जगाचा मालक आहे, त्याला तो अंतरीचा भाव जाणतो, आणि कोणाची कशी बुजवणूक कशी करायची ते सगळं जाणतो. तुका म्हणे जानो भाव, जीवीचा देव बुजावू. तुका म्हणे देव जीवीचा भाव जाणो,
आणि तुका म्हणे देव बुजावू जाणो. याच्या अंतकरणात काय हेही देव जाणतो आणि याची समजूत कशी काढायची, बुजावू म्हणजे समजूत, हेही देव जाणतो. आणि या अभंगात देवाने मग त्या बोबड्या गोपाळाची समजूत काढली. पुढं मृदंग पाट्या हे एक प्रकरण आलेलं आहे. मागे पुढे पाहे, आपली वेळ संपली का? मागे पुढे पाहे सांभाळून दोन्ही ठाय, अभंगही दोनच राहिले. मागे पुढे पाहे सांभाळून दोन्ही ठाय, चुकावणी जाय गडी राखे गडियासी, मुरडे दंडा दोही तंडा तोंडा, गडिया सावध करी भेडतिया संगे हाल तया हाल तुझवरी, गडिया गडी वाटूनी देई ज्याचा सोडे त्याची ठाई, आगळ्या बळे करील काय तुझं देणे लागे डाय, नवा घरी पावला करी सापडे ती तेथे धरी, जिंकोनी डाव करी ठाव सत्ता अनेकावरी, सापडोनी डाई बहुकाळ गुंतलाशी बळिया गडी गडी फळी फोडी न धरिता त्याशी, चुकांडी जो खाय मिळवणी अंगी जाय गुंतलाशी काय तुका म्हणे अजूनी. हा मृदंग पाट्या नावाचा खेळ. बहुतेक आमच्या लहानपणी याला आट्यापाट्या म्हणत होते, आता बहुतेक माझ्या लक्षात यायचं नाही, पण ते खेळ आम्ही खेळलेले आट्यापाट्या. हे चौकोन राहतात, इकडं एक रखाना इकडे एक रखाना, आणि मग यांचे काही गडी त्यांचे काही गडी, त्यांच्या गड्याने आडवे रे गेलो उभं राहायचं असतंय. आणि एकदा ज्यावेळेस खेळ सुरू होतो तर इकडल्या गड्याने तिकडून बाहेर पडायला बघायचं, इकडल्या गड्याने तिकडून बाहेर पडायचं, आणि मग प्रत्येक रे गेले एक गडी उभा राहतो. त्याने काय करायचं, इकडल्यालाही अडवायचं आणि इकडल्याला अडवायला गेलं का तिकडल्याने चुकांडी निघून जायचं. तो तिकडल्याला अडवायला गेलं की इकडल्याने चुकून जाण्याची ती संधी राहते. पण मधल्या रेगेवर एक गडी राहतो, ते दोघं जणांनी जर आडून धरला तर मग एखादा मात्र गुंतून पडतो. अशा वेळी शाना खेळ्या कशी तरी चुकांडी देऊन तो बाहेर पडतो आणि तो खेळ जिंकतो. आणि एखाद्याला जर एखाद्याचा हात लागला तर मग मात्र तो बाद होतो. हे खेळही गेले, सगळेच कुठून कसले खेळ आले देवालाच माहिती. तुकोबाराय म्हणतात हा खेळ खेळताना सगळ्यात पहिली गोष्ट मधल्या आडव्या रेघेवरला जो गडी बाद करायला बसलेला आणि उभ्यावर रेघेवरला जो गडी, ह्या दोघांना पाहून खेळायचं. मागे पुढे पाय असे मध्ये राखाना राहतो. इथं जर गडी असेल उभा तर पुढच्या आडव्या रेघेवरला गडी, मागच्या आडव्या रेघेवर उभ्या रेघेवरला गडी, ह्या तिघांच्या हाताला सांभाळून खेळायचं असतंय. आणि मग मागे पुढे पाय, मागं पाहायचं पुढं पाहायचं, सांभाळून दोन्ही ठाय. दोन्ही ठाय म्हणजे दोन्ही ठिकाणचे सगळे गडी सांभाळून चुकावणी जाय गडी राखे गडी अशी. आता इथं हा वेदांताचे याचे खूप अर्थ चांगले बसवलेले आहेत. भक्तिपर बसतात, वेदांतपरही बसतात, ज्या त्या साधनावाल्यांनी त्या त्या अनुषंगाने ते अर्थ केले. परमार्थ करत असताना मागे पुढे पाहे सांभाळून दोन्ही ठाय. दोन्ही ठाय दोन प्रकारचे हे पक्ष आहेत. एक आहे दैवी संपत्तीचा पक्ष, हा कंधारकर महाराजांनी अर्थ केला आहे, आणि एक आहे आसुरी संपत्तीचा पक्ष. तर अशा वेळी आपले अभयम संत्व संशुद्धी ही ज्ञानयोग व्यवस्थिती हेही गुण वायाला जात, हे गडी बाद होता कामा नये. आणि दंभदर्पादी जे अवगुण आहेत या गड्यांच्या विकाररूपी प्रतिपक्षाला चुकवून आपल्याला पुढं जायचे. मग हे विकाररूपी गडी चुकवत असताना मागे पुढे पाय, कोणत्या विकाराची कशी चाले, आपण कशी गुंततो, कोणता विकार आपल्याला गाठील हे मागं पुढं पाहून सांभाळून दोन्ही ठाय, दोन्ही ठिकाणचं अनुसंधान ठेवून मग आपण तो खेळ खेळत पुढं जायचं आहे. चुकावणी जाय गडी. आणि मग जे विकाररूपी गडी आपल्याला बाद करायला बसलेले त्या विकाररूपी गाड्याला चुकावून पुढं जायचं. जसं तुकोबारायांनी मंबाजी प्रकरणात क्रोधरूपी विकार गडी जिंकला, छत्रपती प्रकरणात लोभरूपी विकार गडी जिंकवला, आणि जाईवतू माती या प्रकरणात कामरूपी विकार गडी जिंकला. हे चुकावणी जाय गडी, ह्या तिन्ही प्रसंगातून तुकोबाराय तीन विकाररूपी गड्यांना चुकावून राखे गडी यांशी आपलं जे अभयम सत्व संशुद्धी हे जे दैवी संपत्तीचे गुण आहेत हे गडी मात्र तुकोबारायने राखले. राखत असताना मुरडे दंडा दोही तोंडा गडिया सावध करी भेडतिया संगे तया हालत तुझवरी. दोही दंडा मुरडे तोंडा. दोही दंडा शब्दाचा अर्थ आहे दोन दंड आहेत, एक आहे प्रवृत्तीचा आणि एक आहे निवृत्तीचा. तर हे प्रवृत्ती आणि निवृत्ती हे दोन्ही धर्माकडे मुरडल्या पाहिजे. आपली प्रवृत्ती जरी झाली तरी धर्माच्या दिशेने, आणि निवृत्तीचा जरी धरली तरी अधर्मापासून निवृत्ती सद्गुणात प्रवृत्ती अशी केली पाहिजे. मुरडे दंडा दोही तंडा तोंडा. आणि हे करत असताना गडिया सावध करी, आपले जेवढे सद्गुणांचे गडी आहेत ह्या गड्यांना सावध करून आपण तो खेळ पुढं खेळत जायचा आहे. भेडतिया संगे तया हाल तुझवरी. पण जर त्याच्यात एखादा जर भेकाड गडी असेल तर मग मात्र त्याला तो तर हालीत बाद होईल, पण त्याच्या संग तूही गुंतून पडशील कधीतरी, मग ती हालही तुझ्या वाटेला येईल. म्हणजे घायाळाचा करिता संग या अंगाने गडिया गडी वाटून दे. मग असं कर,
एका विकाराला एक गडी वाटून द्यायचा, एका विकाराला एक गडी वाटून द्यायचा. पुढं जर कामविकाररूपी गडी असेल तर मग ते माझेनी कामे सकाम असा वळवायचा. पुढं जर लोभ असेल तर ते भ्रम असेल तर माझेनी भुलीस भ्रम असा करायचा. तिथं बरेच आलेले तर जे माझेने जे अहंकार वाहता अंगी, अहंकार रूपी गडी बाद करायला बसत तर ते अहंकार धारण करायचं पण असं परमार्थाचा. जे अहंकार वाहता अंगी आम्ही हरीचे भूषया वया लागी, जे माझेनी लोभे जगी काय मागं पुढं झालं आता एकची जगी असं ते ह्या विठ्ठल महाराज घोले सांगायचे. ह्या विकारांच्या दिशा बदलायच्या, गडियाला गडी वाटून द्यायचं. म्हणजे त्याबरोबर त्याची दिशा कशी बदलवायची त्याला आली पाहिजे. गडिया गडी वाटून देई, ज्याचा सोडी त्याची ठाई. पुढच्याचं बळ पाहूनच त्याच्या पुढं तो गडी उभा करायचा. पुढचा भला आगळ्या बळे, पुढचा बलवान आणि त्याच्या पुढे उगं माशा ज्याच्या उठाना त्याच्या गळ्याला आंबा उभा केला कसा मेळ बसायचा. म्हणजे आगळ्या बळे करील काय, तुझं देणे लागेल आहे. पुढं जर एखादा आगळ्या बळाचा असेल त्याच्या पुढं ज्याचा गडी तोची ठाई, त्याच्या पुढं योग्य गडी तुम्ही वाटून दिला पाहिजे होता. पण पुढं प्रबल विकार आहे त्याच्या पुढं जर दुर्बळ एखाद्या गुणाने तुम्ही जर साधना करू लागले तर मग त्या तुझ्या अंगावर डाव येईल आणि तो डाव मात्र तुला फेडावा लागेल. मग काय करावं, नवा घरी पावला करी सापडे ती तेथे धरी. मग याचे बरेच अर्थ केलेले आहेत बऱ्याच. नवा घरी म्हणजे 9 इंद्रियांचे जे घरं आहेत त्याच्यात कसा पाऊल टाकायचा, किंवा नवा घरी म्हणजे नव्या खाण्यात गेल्यावर एका खाण्यातून दुसऱ्या खाण्यात जावं लागत, एका चौकोनातून दुसऱ्या चौकोनात जावं लागत. नव्या चौकोनात गेल्यावर तिथं कोणता गडी हे ओळखता आला पाहिजे. आपले सद्गुरू बालयोगी महाराज सांगायचे, साधकने वही रुकणं नाही चाहिए. एक पायरी चढली का पुढच्या पायरीवर कोणतं साधन योग्य आहे, त्या पायरीवर गेलं आपण काय योग्य आहे. तसं नवा परमार्थ करत असलेली जशी जशी नित्य नवा दिस जागृतीचा, जसं जसं पुढं चालू तसं तिथं जो सापडेल तर त्याप्रमाणे तुम्ही तो गडी धरून जिंकून तो डाव जिंकून घेतला पाहिजे. आणि करीत ठाव सत्ता अनेकावरी, आणि मग एक अनेकावर सत्ता करायची, आपल्यासाठी स्वतंत्र जागा निर्माण करायची. जर का तुला ते करता आलं नाही तर मात्र सापडवणे डाई बहुकाळ गुंतलाशी. आणि मग कधी कधी सगळेच विकार त्याला आडवे येतात आणि तो त्या डावात सापडतो, मग खूप काळ गुंततो. पण एखादा जर बळीया गडी असेल तर तो मात्र ती फळी फोडतो आणि फळी फोडून पुढं जातो. बळीया गडी फळी फोडी न धरिता त्याशी, मग त्याचा हात न लागता तो फळी फोडून बाहेर पडतो. तुकोबाराय म्हणतात, चुकांडी जो खाय मिळवणी अंगी जाय. जो या विकारांच्या गड्यांना चुकांडी खाऊन भगवत स्वरूपाशी मिळून तल्लीन झाला आणि शेवटची हाल ओलांडून पलीकडे गेला आणि मग तो मात्र स्वस्वरूपाला प्राप्त झाला. पण एखादा गडी मधीच गुंततो, गुंतलाशी काय तुका म्हणे अजूनही, तर तिथं अजून गुंतू नको. त्याच्यातून बाहेर कसं पडायचं हे पहा. शेवटचा अभंग आहे. आम्ही गोवळी रानटे नहो जनातील धिटे, शिदोरीचा करू काला एक वाटे तो एकाला, खेळो आपापनाशी आमची ते आम्हापाशी, म्हणे मिळाले नेनते तुका कानोबा भवते. या अभंगामध्ये एरवी सामाजिकदृष्ट्या आम्ही मागास असलेले, एरवी तुमच्या दृष्टीने आम्ही अज्ञ असलेले, पण आमचं नेमतं पण आम्हाला कानोबा भोवती कसं घेऊन गेलं या सगळ्या अभंगातून तुकोबाराय सांगतात. एरवी लोकाची धाव शहरात राहण्याची. तुकोबाराय म्हणतात आम्ही शहरी नाहीत, आम्ही खेडूत आहेत, आम्ही रानटे, आम्ही रानावनात राहणारे. आता सध्या घोषणा आहे शहराकडे चला. शहरात हवा चांगली राहिली नाही, पाणी चांगलं राहिलं नाही, शेजारचा मरून पडला तरी खाऊ ते 2 महिने झाले दिसलेच नाही. हो म्हणले त्यांच्या पिंडाला कावळा शिवून अन्य योनीलाही निघून गेले म्हणले ते. म्हणजे शहरात हवा चांगली राहिली नाही, पाणी चांगलं राहिलं नाही, गावरान भाजीपाला भेटत नाही, एकमेकाशी बोलत नाही, जवळचे कोण शेजारी कोण राहत नाही, गेले का काय काही पाहत नाही. ह्या मानाने आम्ही बरे आहेत, आम्ही रानटे, आम्ही रानटी माणसं आहेत. बरं गोवळी, आम्ही काय खूप उच्चवर्णीयही नाही, सामान्य वर्णीय, काही खूप उच्चवर्णीय राहतात. आम्ही एक ठिकाणी मूर्ती प्राण प्रतिष्ठेला गेलो, तिथे खूप उच्चवर्णीय काका होते. पलीकडे सरा माझ्याच हाताने मूर्ती प्राण प्रतिष्ठा, इकडे येऊ नका, शिवशीन शिवशीन शिवशीन. अरे मला फाटलंच नाही तर शिवशीन काय आला, आधी फाटवून मग शिव. तुमच्या मानाने आम्ही उच्चवर्णीय नाहीत, गोवळी आहोत. आम्ही गोवळी सामान्य जाती, खूपच आपण गोडे हा. रानटे रानावनात राहणारे आहोत, रानावनात राहतो, सामान्य जातीचे आहोत. पण तुमच्या इतके निबरगट नाहीत.
न हो जनातील धिटे. धिटे शब्दाचा अर्थ बाबांनी बेडर केला. बेडर म्हणजे जो श्रुती स्मृती शास्त्राला भेद नाही. हो, माणसाने श्रुती स्मृती वडिलोपार्जित परंपरा वाडवडील काय म्हणते शास्त्र काय म्हणते याला घाबरतच नाहीत काही लोक. घेणं देणंच नाही राहिलेलं. कसं वागायचं मोकळं कुठं काही कसं काही. एक दिवस म्हणजे खूप दिवस झाले त्याला 20-22 वर्ष मी आपलं संस्थेत पाठ सोडले की ज्ञानेश्वरी पारायण आपली इथं करत बसायचो आजानरूच्या खाली. एक जोडपं माझ्यापेक्षा कवर उभं राहून माझ्याकडे पाहत होतं. आता म्हणलं ते पाहते निदान आपण रिस्पॉन्स दिला पाहिजे ना. मी त्यांच्याकडे पाहिलं त्यातलं ते मला म्हणले खाऊ तुम्हाला भावना नाहीत का. म्हणलं नाही मी दगड आहे. म्हणजे तुमचं विश्व ठरलेलं आहे. काही लोकांचं विश्व फक्त सरड्याची धावकुंपणापर्यंत भोगापर्यंत विश्व ठरलेलं आहे. तुकोबर आहे म्हणतात मग त्यांचं तेवढंच विश्व ठरलं असल्यामुळे ते खूप धिटाईने धिटे म्हणजे खूप धिटाईने बेडरपणाने मग श्रुती स्मृती म्हणजे त्यांना बटीक वाटतं. बैलावर शास्त्र बांधल्यासारखं. बैलावर शास्त्र बांधलं जसं त्या बैलाला त्याचं काही घेणं देणं नाही तसं काही माणसाला श्रुती शास्त्राचं काही घेणं नाही. तुकोबर म्हणतात ह्यापेक्षा आम्ही ती रानटी बरे रानात राहतो. शहराचं आकर्षण नाही उच्च जातीचं आकर्षण नाही सामान्य जातीतले तर. पण समाजात जे उच्चवर्णीय आहेत समाजात जे सुशिक्षित गर्भ श्रीमंत मगर पट्ट्यात राहायला गेलेत त्यांच्यासारखे धिटे आम्ही नाही. कोणावर गाड्या घालायच्या आपण मध्ये ती पाहिलं असं एक प्रकरण दिले 2-4 माणसं उडून तसे धिट नाहीत. आम्हाला नुसती कोणी पुढून गाडी आली तर आम्ही सडकाच्या खाली उतरत होत महाराज. असं आहे खूप भेऊन राहतो. एका जणाला एका मुलीने उडवलं. मुलगी 2 व्हीलर होती आणि एका जणाला एका मुलीने उडवलं. तो दवाखान्यात गेला. दवाखान्यात गेल्यावर आता ते मोठ्याच्या घरची मुलगी होती उडवलं तिने. तो दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरने सांगितलं काय झालं. म्हणजे अपघात झाला. कसं काय झाला. म्हणले एका मुलीने 2 व्हीलर चालवत होती ती मी आपलं उभा होतो आणि मला उडवलं. डॉक्टर म्हणले भल्या माणसा तुला डोक्याचा भाग कसा नाही. बाई माणूस गाडी चालवत असते तो बाजूला उभा राहायचा ना. तुला कळलं कसं नाही. तो ना बाजूला मी शेतात पेरीत होतो बाजूलाच काय गाडी चालवणार. बाई गाडी घेऊन छटती चालली. याला म्हणायचं जनातील धिटे. काही घेणं देणंच नाही. कोणाला लाजायचं घाबरायचं विषयच नाही. कोणाला कशा गाड्या घालायच्या काही. ही धिटाई खूप वाढली. ही विकारात्मक धिटाई ही अविचारात्मक धिटाई ही धिटाई आमच्याकडं नाही. आम्ही चोपून चापून राहतो. आजू काही तुम्ही मराठवाड्यात जा लई चोपून चापून माणसं राहतात. मराठवाड्यातल्या बाया वारीला आल्या का लगेच ओळखायतात ही मराठवाड्यातली डोक्यावर पदर चोपून चापून. आणि तर काही उगा डोईचा पदर आला खांद्यावरी असो सांगायचा मागे. जनातील जी धिटाई एरवी धैर्य हा गुण चांगला आहे पण तो धैर्य गुण काय कामाचं की जो आपल्या श्रुती स्मृतीच्या सीमा आपल्याला उल्लंघायला लावेल ते काही न हो जनातील धिटे. तसे बेडर आम्ही नाही. आम्ही काय करतो शिदोरीचा करू काला. आम्ही चायनीज ते पॅटीस बिझ्झा ते जाऊ दे नावं नाही बर्गर बिर्गर ते खात नाही. आमचं शिदोरीचा काला आहे. साधं सुद्धा खातो आम्ही आपलं शिदोरी भाकरी बिकरी चुरून मुरून दोन्ही गाल भरून कार्यक्रम चालला आहे. शिदोरीचा करू काला. आमचं एक वैशिष्ट्य सांगतो. एक वाटी तो एकाला. आजूकही खेड्यात एखाद्याच्या घरी जर एखादी भाजी झाली तर ती खूप चांगली झाली म्हणून शेजाऱ्याला नेऊन द्यायची प्रथा आहे. का तुमच्याकडे काय भाजी केली बटाटा केला देता का वाटी घ्या घेऊन जा. एक वाटी तो एकाला. शहरात बघा बरं शहरात घरात जेवायची गरजच नाही. सगळे रस्त्यावरच जेवत येतं. काय झालं वडापाव का तिथंच का. आमच्याकडं वाटून खाण्याची प्रथा आहे. आम्ही जरी सामाजिकदृष्ट्या कमी आहोत शहरीदृष्ट्या रानटे आहोत पण आमच्याकडे ही जी सामान्य संस्कृती आम्हाला खूप आवडते. शिदोरीचा करू काला आमच्या भाकरींचा काला आहे. एक वाटी तो एकाला आम्ही एकमेकाला मिसळून खातो ते वैशिष्ट्य आहे. खेळो आपापणाशी. आम्ही आमच्यांना वेळ देतो. आमच्यातच खेळतो. आम्ही नको तिथं बिगर चुंबडीचं डोकं लावित नाही. काय झालंय माणसं रिकाम टिकडीच लई झाली आता. मोबाईल काही करायचं नाही नुसते मोबाईल घ्यायचे याच्यावरती कमेंट टाक त्याच्यावरती कमेंट टाक. आपला अधिकार आपली सेवा आपली योग्यता काही घेणं देणं राहिलं. तुकोबर आहे म्हणतात ह्या बाबतीत आमचं चांगलं खेळू आपापणाशी. आम्ही कोणाच्या उचापात्या करीत नाही. आमचं आमच्याशी आम्ही खेळतो आणि आमचं सगळ्यात मोठं वैभव आमची ती आम्हापाशी. आमचा म्हातारा आमची म्हातारी हे आमच्यात राहायला आहेत. हो काय करतोय मुलगा म्हणले पश्चिम जर्मनीला आहे. आईबाप वृद्धाश्रमात आहे. मग तुमच्यापेक्षा आम्ही रानटी बरी ती आम्ही गोवळी बरी करून आमची ती आम्हापाशी. आमची आईबाप कशी का असं ना पण ती आम्ही सांभाळतो. महाराज शहरात राहणाऱ्या जाणाऱ्या माणसाला ना आजोबा आजी याचं सुखच नाही. नातवांना आजोबा आजी सुखच नाही. आईबाप राहतात आजोबा आजी नाहीत. आजोबाने नातवाला वळण लावलं जातं.
आजी नाताला वळण लावती, पण ते राहिलंच नाही ना. तुकोबाराय म्हणतात खेड्यात आम्ही जी रानटे आहेत ना, रानात राहणारी, आमचं सगळ्यात मोठं वैभव आमची ती आम्हापाशी, आमचे जे आहेत ना ते आमच्यापाशी आहेत. अहो पण तुम्ही अडाणीला येतो. तुकोबाराय म्हणतात हे अडाणीपणच आम्हाला देवाजवळ घेऊन गेलंय. म्हणे मिळाले नेनते तुका कानोबा भवते, तुका म्हणे नेनते कानोबा भवते मिळाले. तुकोबाराय म्हणतात सगळी देवाने येडीच गोळा केलेली, आणि खरं सांगू येडी सांभाळलेली चांगली, शानी सांभाळलेली चांगली नाही. हे मी अनुभवाने सांगतोय. म्हणून आम्ही जेवढे उत्सव केले महाराष्ट्रात ना, सगळे साधी माणसं धरायची. ज्याला गायनातलं लय कळत आहे त्याला विचारायचं सुद्धा नाही, त्याला विचार का ते वाढीव बांधकाम करतं. अतिशय साधी नवखे माळकरी, बिगर माळकरी, येडे धरले का खूप चांगले कामं होते, शाने धरले का ते तिथं वजाबाक्या करतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात म्हणे मिळाले नेनते तुका कानोबा भवते, हे आमचं नेनतपण आम्हाला देवाजवळ घेऊन गेलं. हे विशेष आहे बरं का या गोपाळांचं. आमचं नेनतपण म्हणजे नेनतपण शब्दात अर्थ इथं जाणूनही नेनतपण हे की आम्ही अपरोक्षत्वाने आम्हाला बोध झाला आहे, पण तरीही आम्ही नेनतेपणाचं पांघरून घेऊन आमचं नेनतेपण आम्हाला देवाजवळ घेऊन गेलं. तुमचं शहरीपण, तुमची उच्चवर्णीयता आणि तुमचं जाणतेपण तुम्हाला मायापुरीला घेऊन गेलं आहे, हे तुमच्यापेक्षा आमचं वैशिष्ट्य आहे. असा हा गोड अभंग या अभंगात तुकोबाराय सांगतात. असो रामकृष्णारी, आपल्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान नवनिर्वाचित कमिटी यांनी सुद्धा ही मागून आलेली परंपरा काही मोडली नाही. 20-25 वर्षाची याही वर्षी गाथेची सांगता इथं झाली पाहिजे अशी त्यांची भावना. सद्गुरू बाबांच्या नेतृत्वाखाली आयोजनातून दिवाळीला बरेच साधक घरी जातात, पण जे काही ज्ञानोबारावर भावना ठेवून राहतात न त्यांची जेवणाची व्यवस्था व्हावी, त्यांना भोजनाची दिवाळी आणि ज्ञानाची दिवाळी भेटावी, हाच सदहेतू महाराजांच्या संकल्पनेतून हे स्फुरला. खूप गोड. दरवर्षी आणखीन नवीन नवीन मेजवानी साधकाला भेटो. आणि बाबा म्हणत असतात की आता पुढल्या वर्षी हे तुम्हाला सगळ्याला करावं लागेल, मला करायचं नाही. आमचं सगळ्याच आयुष्य देवाने बाबाला द्यावं आणि हे चालू राहावं, जेणेकरून आळंदीतल्या सगळ्या विद्यार्थ्याला ही ज्ञानगंगा सदैव मोकळ्या अंगाने वाहत राहावी आणि सर्व साधक कृतार्थ व्हावेत, अशीच माऊलीच्या चरणी प्रार्थना. रामकृष्णारी. पुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. वळत्या गायी धावे घरा, वळत्या गायी धावे घरा, गाई धावे घरा, वळत्या गायी धावे घरा. आमोच्या करी येर झारा, आमोच्या करी येर झारा, नाव घेता तो जवळी, नाव घेता तो जवळी. आमुचा करी रधारा, आमुचा करी रधारा, नाव घेता तो जवळी, नाव घेता तो जवळी. बहु भला कान्हो बळी, बहु भला कान्हो बळी, नाव घेता तो जवळी, नाव घेता तो जवळी. बहु भला कान्हो बळी, बहु भला कान्हो बळी, नाव घेता तो जवळी, नाव घेता तो जवळी. नेदी पडो ने पुरे, नेदी पडो ने पुरे, म्हणे अवघेची बरे, म्हणे अवघेची बरे, नाव घेता तो जवळी, नाव घेता तो जवळी. नाव घेता तो जवळी, नाव घेता तो जवळी. बहु भला कान्हो बळी, बहु भला
कान्हो बळी नाव घेता तो जवळी नाव घेता तो जवळी बहु भला कानो बळी बहु भला कानो बळी नाव घेता तो जवळी नाव घेता तो जवळी तुका म्हणे चित्ता म्हणे चित्ता वाटे न करावा परता वाटे न करावा परता नाव घेता तो जवळी नाव घेता तो जवळी नाव घेता तो जवळी नाव घेता तो जवळी बहु भला कान्हो बळी बहु भला कानो बळी बहु भला कान्हो बळी बहु भला कानो बळी नाव घेता तो जवळी नाव घेता तो जवळी नाव घेता तो जवळी नाव घेता तो जवळी ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर ईश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्यांनी ग्रंथ घेतलेला असेल तो ग्रंथ जमा करा आणि पुढील आणि पासा घेऊन भोजन पास घेऊन नेहमीप्रमाणे राम मंदिरा